लावणी असो किंवा कसाही सोलो डान्स असो, त्या टिपिकल जमिनीवर आपण करायचं डान्स. आणि पहिल्यांदाच उचललं, गोल फिरवलं. त्याने ज्या पद्धतीनं बोलले त्यावेळेला, त्यांची अशी पद्धत होती, असं-असं, "कोल्हापूर से आये." त्यांनी सांगितलेलंच होतं, की "उद्या तुझं सगळं भर साहित्य आणि कोल्हापूरला जायला निघ." बस आमची 12:30-1 ला तळेगावच्या स्टॉप जो आहे ना, तिथे गेली आणि ती बस पुढे गेल्यानंतर तिथं आम्ही उतरलो. हायवे, गाड्या एवढ्या जात होत्या, येत होत्या आणि ट्रक आला आणि तेवढ्यात एक मधून गाडी आली आणि ती गाडीचा दरवाजा त्याने उघडला. मी म्हटलं, "अरे, कुठून आलाय तुम्ही?" तर "मी अक्कलकोटहून आलोय." "अच्छा." म्हटलं, "ठीक आहे." आम्ही बसलो आणि दुसऱ्या दिवशी मी अक्कलकोटहून आलेली गाडी कुठली आपली आहे, कारण त्या बिचाऱ्याला मी थँक किंवा काहीच म्हटलं नाही, "बाबा, तू त्या वेळेला माझ्या आलास" वगैरे. तर दुसऱ्या दिवशी मी संपूर्ण ती गाडी शोधली. ती गाडी कुठून आली, कोण होतं, ड्रायव्हर कुणाला पाठवलं, तर त्या युनिटने सांगितलं, "नाही मॅडम, तुम्ही जिथं येणार म्हणून आम्ही तिथे गाडी थांबवलेली आणि त्या गाडीत तर तुम्ही आला नाही. तुम्ही कुणाच्या गाडीतून आलात तेच आम्हाला विचारताय." तर ती गाडी कुणाची होती आणि काय होती शेवटपर्यंत कळलं नाही आणि तेव्हा मला वाटलं, की ही स्वामींचीच कृपा. नमस्कार. मी चित्रपट विश्लेषक दिलीप ठाकूर. इट्स मजा या लोकप्रिय डिजिटल चॅनलच्या #ठाकूर विचारणार सीझन 2 यामध्ये तुमचे पुन्हा एकदा उत्स्फूर्त स्वागत. आपल्या मनोरंजन क्षेत्रामध्ये जे कलाकार येत असतात, ते वेगवेगळ्या सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक स्तरातून येत असतात आणि ते स्वाभाविकच आहे. आणि त्याचबरोबर महाराष्ट्राच्या विविध भागातूनही येत असतात. आणि ह्याचाच एक पैलू असा आहे, की त्यातील काही कलाकार हे बालकलाकार म्हणून तर सुरुवात करतात, परंतु त्यानंतर ह्या क्षेत्रात आल्यानंतर मेळ्यामध्ये असतात, एखाद्या नाटकात असतात. तुम्ही 60च्या दशकातले ब्लॅक अँड व्हाईट मराठी चित्रपट पाहिलात, तर तुम्हाला उषा चव्हाण काही ठिकाणी आहे ना ग्रुपमध्ये नृत्य करताना दिसतील. आणि त्यानंतर मग उषा चव्हाणांनी जी झेप घेतली, ती सर्वांनाच माहिती आहे. पण डान्सर म्हणून चित्रपटसृष्टीत येण्याचा एक फायदा असा असतो, की चित्रपटसृष्टीतलं विशेषतः चित्रीकरणाच्या वेळचं वातावरण, की आपण ज्याला टेम्परामेंट म्हणतो, ते माहीत पडतं. निर्माता कसा वागतो, दिग्दर्शकाचं वागणं कसं असतं, नृत्य दिग्दर्शक कसं मार्गदर्शन करतो आणि ज्या कलाकाराच्या अवतीभोवती आपण डान्स करतो, त्या कलाकाराची वागण्याची पद्धत, मेहनत घेण्याची पद्धत किंवा त्याचा स्टारडम असं बरंच काही अनुभवायला मिळतं. आणि ते अनुभवत असताना हे जे डान्सर असतात ते ना त्याच्यातून घडत जातात. एक प्रकारचं ना ते प्रशिक्षण असतं. आणि अशीच एक यशस्वी अभिनेत्री आज आमच्या इट्स मज्जाच्या या स्टुडिओमध्ये आहे. तिनेसुद्धा असं म्हणजे खऱ्या अर्थाने तळापासूनच सुरुवात केली आणि नंतर मग स्वतःला घडवलं. इतकंच नव्हे तर तिची ती एकूण वाटचाल आहे ना, तुम्हाला आश्चर्य वाटेल जवळपास 40-45 वर्षाची आहे. आणि मग आता तुमचं एक कुतूहल जागं झालं असेल, नक्की कोण आहे? तर ती आहे नंदा शिंदे. म्हणजे नंदा शिंदे रणदिवे हे लग्नानंतरचं नाव. तिचं मी इट्स मज्जाच्या या ठाकूर विचारणार सीझन 2 मध्ये स्वागत करतो. नमस्कार. नमस्कार. तुझं आम्ही या आमच्या इट्स मज्जा ठाकूर विचारणार सीझन 2 मध्ये स्वागत करतो. आज तू एवढी वर्ष या मनोरंजन क्षेत्रात आहेस. म्हणजे तू चित्रपट केलं, रंगभूमीवर काम केलं, मालिकांमध्ये काम केलं. त्याच्या म्हणजे म्हणजे खऱ्या अर्थाने तुझा एक असा मोठा प्रवास आहे. स्वतःची एक जडणघडण आहे. तुला वाटतं एक तुला अशी ओळख मिळाली आहे? नक्कीच. कारण 45 वर्ष होऊन गेली असतील, हां. मी काम करायला सुरुवात झाली. तरी अजून मी सातारा, सांगली, कोल्हापूर जो तळागाळातला जो प्रेक्षक आहे, तो अजूनही मला ओळखतो. हां, अजूनही मला मला काळूबाईची आरती आली. हां, माझं नाव आहेच, खरं हां. त्याबरोबरीने आरती आली. आणखीन बाबा बरेच वर्ष झाले, खरं कसं विचारायचं? मग लांबून-लांबून फिरत असतात. मग विचारतात, "तुम्हीच ना? तुम्हीच ना?" मग मी म्हणते, "काय तुम्हीच ना?" "नाही, राग मानू नका. काळूबाईच्या आरती तुम्हीच आहात ना नंदाताई?" मला असं म्हटल्यानंतर इतका आनंद होतो. मग कुठेही म्हणजे मी भाजी मार्केटला गेले, कुठं गेले, तर ही ओळख मला अजूनही ओळखली जाते. शिवाय माझ्या माहेरच्या पाहुणीतलं एक गाणं आहे. लावणी आहे ती.
मराठमोळं गाणं लाख मोलाचं सोनं. आता त्या गाण्याला सुद्धा 25 वर्ष झाली. खरं अजूनसुद्धा ते गाणं गॅदरिंग असू दे, कॉलेज असू दे, सगळे आपल्या सोसायटीचे प्रोग्राम्स असू द्या, अजूनपर्यंत Instaवर वगैरे ते गाणं अजून नवीन असल्यासारखं गाजतं. त्यातसुद्धा मला आनंद आहे आणि अजूनसुद्धा मला लोकांचे मेसेज येतात, "ताई, तुमचं हे गाणं आम्ही पाहिलं. ताई, तुमचं गाणं आम्ही हे करतो." मला अजूनही ते फोटोज वगैरे पुन्हा गाणं केलेलं ते पाठवतात लोक. म्हणजे मला असं वाटलं, अरे, झाले आपण आता जरा बऱ्यापैकी पिक्चर्स केले आणि आता बाजूला झालो. खरं नाही. लोक अजून विसरलेले नाहीत. त्याचा मला खूप आनंद आहे. पण माझं तुला असा प्रश्न आहे, थेट प्रश्न आहे, की मी ओळख ही तुला चाहत्यांमध्ये मिळाली. चित्रपटसृष्टीमधल्या तुझ्या ओळखीबद्दल तू काय म्हणशील? आहेत. अजूनही सगळे अशोक मामा असू दे, निवेदिता असू दे, वर्षा घरी येते, अलका आहे, प्रिया बेर्डे आहे, निशी आहे, दीपक आहे. म्हणजे असे बरेच कलाकार, चेतन असू दे, सगळे भेटतात. आता परवाच या महिन्या 2 महिन्यापूर्वीच अशोक मामा मला स्वामी समर्थांच्या मठात दोघेही नवरा-बायको भेटलेले. अच्छा, हां. म्हणजे शूटिंगच्या निमित्ताने असू दे, कुठे कार्यक्रम असतील, आपले शासनाचे प्रोग्राम्स असतील, त्या निमित्ताने हे सगळे लोक मला भेटतायत आणि अजून त्याच पद्धतीने आम्ही सगळी भेटतो. पण तू ज्या काळामध्ये आली, म्हणजे तू डान्सर म्हणून तर सुरुवात केली म्हणजे हां. मग तेव्हाच्या काय आठवणी? डान्सर म्हणून कसं झालं, माझ्या शाळेतूनच मला कथ्थक शिकवलं जायचं हां, आणि पहिल्यापासून मला गाण्याची खूप आवड होती. हां. ॲक्चुअली मला तसं जर कळलं असतं तर मी सिंगरच झाले असते. अच्छा, हां. पण मला कथ्थक माझ्या आईने मला मग शिकवलं. तू कोल्हापूरला असताना, शाळेत हां. असताना? नाही, थोडे वर्ष मी मिरजेला मावशीकडे होते. हां, तिथे 1ली ते 4थी-5वी पर्यंत मी तिथं शिक्षण घेतलं आणि मग मी तिथं कथ्थक शिकले. त्यानंतर कोल्हापूरला आलोत आम्ही. ते माझं जन्मगाव आहे कोल्हापूर. हां. तिथंच मी वाढले वगैरे. तर तिथं बद्रीनाथ कुलकर्णी, जे कमल हसनचे गुरु, अच्छा, हां. त्यांच्याकडे मी भरतनाट्यम शिकले. खरं ते मला पुढं काही तसं करता आलं नाही. घरच्या परिस्थितीनुसार मला कोल्हापुरात कलापथक वगैरे विजय नाट्य म्हणून कलापथक होतं. त्यात मी दीपनृत्य करायची. क्लासिकल शिकल्यामुळे मला ते मग असाच माझा प्रवास सुरू झाला. मग त्यानंतर मी फिल्म लाईनला मला अरे, छोटी आहे लडकी, चला फिर भी हां. लेके जाएंगे, असं करून मला माझा पहिला चित्रपट साईड डान्सर म्हणून मला रानपाखरं मिळाला. अच्छा, म्हणजे हां. उषा चव्हाण. उषा चव्हाण अच्छा, यांच्याबरोबर. हां. आणि तो रानपाखरं मी गेले, मला यातलं काहीच माहीत नव्हतं. आजपर्यंत फक्त आईबरोबर जायचं आणि सिनेमा पाहायचा. सिनेमा काय, चित्रपट काय याचा कधीच काही संबंधच नव्हता. 10-1 वर्षाची मी असेन तेव्हा, 10 वर्षाची असेन. आणि मला चित्रपट जेव्हा हा मिळाला रानपाखरं, तोपर्यंत मी 1 वर्ष, 1.5 वर्ष, 12 वर्षाची वगैरे असेन आणि त्या चित्रपटाला मला नेलं आणि सुबलदा होते मास्टरजी. आणि मी डान्स करत लास्ट मोमेंटला जे असं करतात ना लावणीला, हां, केलं आणि मी निघाले. हां. बापरे! कॅमेऱ्याच्या मागून सुबलदा, "अरे वो कौन है?" काय त्याचं नाव? दीपक. हां. "दीपक कहाँ से पकड़ के लेके आए हो ये लड़की को? अरे ये ऐसे गई कैसे?" एवढा आरडाओरडा गोंधळ सुबलदांचा झाला. मला रडायलाच आलं आणि मला रडायला बघून उषाताई होत्या, उषा चव्हाण. मी खूप रडले कारण मास्टरजी इतके प्रेमळ असायचे. खरं असं काही झालं की साहजिक आहे. हां. तो शॉट मोठा लागलेला होता आणि माझा असा प्रकार बघून उषाताईंनी मला जवळ घेतलं असं आणि हां. मला थोपटलं. हां. तो क्षण माझ्यासाठी खूप मोठा होता त्यावेळी. आणि मग सुबलदा आले आणि मग त्या दीपकला बोलले, तर दीपक बोलला, "नहीं मास्टरजी, बहुत गरीब लड़की है और पहली बार ही वो काम कर रही है." मास्टरजी पण इतके प्रेमळ होते. त्यांनी मला जवळ घेतलं, "ए देख बेटा, ऐसा नहीं है, हां. ऐसा मत करना, लेकिन तुमने बहुत अच्छा किया." आणि त्यानंतर जे सुबलदांच्या प्रत्येक त्यांचा जो पिक्चर असेल तेव्हा माझं पहिलं नाव असायचं. कारण इतकं छान असं मला त्यांनी समजून घेतलं. पण ग्रुप डान्समध्ये नृत्य करण्याचे काही फायदे? खूप फायदे. केला तर फायदा होतो, हां. नाहीतर तोटा. हां. मला असे जे लोक भेटले आणि माझ्यावर प्रेम करणारे आमच्या कोल्हापूरचे लाईटवाल्यापासून मेकअपवाले असू देत किंवा हेअर ड्रेसर असू दे, इतकं त्यांना एक वाटायचं की नाही ही मुलगी हिरोईन व्हावी. कारण का डान्स होतं, वागणं चांगलं होतं आणि सगळं म्हणजे असे काही पिक्चरला छोटे-मोठे डायलॉग वगैरे असे होते. तर सगळ्यांना वाटायचं. तर सुबलदाही मला म्हणायचे, "नंदा, जेव्हा आपण डान्स करतो, तेव्हा नुसता डान्स नाही करायचा. ती हिरोईन लाईट्स कशी घेते." आणि हे माझं ऑब्झर्वेशन होतं ना, हे खूप माझं नंतर वाढत गेलं.
मग त्या हिरोईन जिथं जिथं काही पॉईंट वगैरे ठेवलेले असायचे तिथं मला उभं करायचं आहे. मग हा लाईट का? मग ते प्रकाश शिंदे म्हणून कॅमेरा हो, माहिती आहे मला. होते. हां. मित्र ते होते माझे सुद्धा चांगले. ते सुद्धा असं ते रीडिंग काहीतरी घेतात ना हां. तेव्हा, हा किती घेतला, कशासाठी हां. घेतला. मग हा माझा अभ्यास सुरू झाला, की हा लाईट कसा, हा कटिंग, पुढे माणूस असेल तर आपल्याला तो कसा कव्हर करू शकतो, तर कॅमेरा कसा आहे, आपण फेस कसा करायचा. हे माझं निरीक्षण. बाकीच्या मुलींच्यासारखं माझ्या इतक्या अशा गप्पा वगैरे नाही. खरं हे माझं ऑब्झर्वेशन मला खूप म्हणजे पण तू भोवती डान्स केला? एक तर उषा चव्हाण झाल्या आणि हां, उषा चव्हाण झाल्या. आणखीन जयश्री टींच्या बरोबर मी एक डान्स केला. पुन्हा वर्षाबरोबर एक केला. तो कुठला वर्षाबरोबर? वर्षाचा तो माझा हा माल मसाला अच्छा. सतीजींचाच पिक्चर. हां, तो हां. किस्सा आहे. हां, सांग ना. हां. त्यानंतरच मी हिरोईन झाले. अच्छा. हो. वर्षा होती त्या डान्सला हां. आणि आम्ही लोक तयार होऊन आलेलो होतो हां. आणि सुबलदाच होते मास्टरजी. तर वर्षाला यायला वेळ आहे आणि तिचं असं काहीतरी पिंजरा होता आणि तिचं येण्याचा असा एक हां, ती प्रसंग होता. पिंजरातून येते हां, अशी. हां. येते असा प्रसंग हां. होता. अशोक सराफ होता हां, सिनेमामध्ये. अशोक मामा होते. हां. आणखीन त्यावेळेला पिंजऱ्यातून यायचा आणि तिला यायला वेळ आहे म्हटल्यानंतर त्यांनी सुबलदानी "नंदा चल खडी हो जा." मी हां. झाले, उभी राहिले. तो पिंजरा वर गेला आणि हळू-हळू, हळू-हळू असा तो खाली येत होता हां. आणि तेवढ्यात वसंतदादा पेंटरांची एंट्री झाली. अच्छा, सेटवर आले ते. सेटवर आले हां. आणि त्यांनी सुबलदांना विचारलं नंदा वगैरे. तर हां, हां. त्यांनी पण काय त्यांचं बोलणं झालं मला कळलं नाही. तर मोरबाळे मामा म्हणून लाईटवाले होते. तर त्यांनी वसंतदादा पेंटर यांना सांगितलेलं होतं, की दादा ही मुलगी खूप चांगली आहे आणि बघा तुम्ही आणि तिला हिरोईन वगैरे करण्यासारखी आणि मुलगी गुणी आहे. आणखीन दादा आले आणि मला म्हणाले, "नंदा लक्ष्मीकांत बरोबर तुला मी पिक्चरमध्ये घेतोय." कारण लक्ष्मण बेर्डे त्याला फॉर्ममध्ये अगदी. प्रश्नच नाही. ते एका दिवसासाठी मुहूर्ताच्या याला यायचे. हां. सकाळी यायचे 10 वाजता मुहूर्त झाला, की हां. पुन्हा रिटर्न मुंबई. हां. म्हणजे इतकं बिझी होता तो. बिझी होते ते. हां. आणखीन दादांनी सांगितलं. मी म्हटलं, "मला फक्त आईना विचारायला लागेल," म्हटलं. कारण आईची इच्छा होती हिरोईन वगैरे नको. हे इथपर्यंत जे झालं ते ठीक. मी म्हटलं आईना विचारते. तर तेवढ्यात बाहेर सतीजींचाच पिक्चर होता तो. हां. माल मसाला. हां. मी म्हटलं सतीशजींना असं-असं वसंतदादा पेंटर आलेत आणि आणखीन ते विचारतायत लक्ष्मीकांतच्या अपोजिट काम करणार का? तर काय मग तू काय सांगितलंस? म्हटलं उद्या सांगते. तसं नको म्हणाले. अगं ते कोण आहेत माहिती आहेत का? महर्षी बाबूराव पेंटरांचे पुतणे आहेत ते आणि अच्छा. त्यांनी सुद्धा स्वतः इतक्या छान-छान फिल्म्स केलेल्या आहेत आणि तू त्यांना सांग होकार दे. मी म्हटलं ठीक आहे. त्यांना होकार दिला. झालं. शूटिंग ठरलं. तारखा ठरल्या. आणखीन 8 दिवसाचा अवधी होता. आणखीन 8 दिवसाचा अवधी होता. पहिला सीन होता तो माझा नदीत पोहायचा. लक्ष्मीकांत ते पोहत असतात आणि मी पोहत त्यांच्या मागून येते. असा सीन होता. म्हटलं, "दादा मला पोहायला येत नाही आहे. काहीही कर. थोडंसं का असेना तू पोहायला शिक." ठीक आहे. मग मी एक 4 दिवस पोहायला गेले. झाला डिसेंबर महिनाच होता. कडाक्याची थंडी होती. नदी भरलेली होती. प्रयाग चिखली अच्छा. माहिती हां, माहिती आहे. असेलच. हां. तिथं शूटिंग होतं. मग लक्ष्मीकांत आलेले सकाळीच. त्या गुडघ्याच्या वर पाणी असावं आणि हां. तसल्या थंडीत आम्ही नदीत उतरलो आणि आम्हाला सीन दिला आणि सांगितलं, की पोहत लक्ष्मीकांत येतात त्यांच्या मागून तू येतेस. म्हटलं ठीक आहे आणि काठावर येतात आणि मग पुढचे डायलॉग होते. म्हटलं ठीक आहे. गेलो नदीत. मला पोहायला येतच नव्हतं कारण 4 दिवसात मी काय शिकणार अशी. मग झालं बेर्डेंना सुद्धा इतकं येत असावं असं मला वाटत नाही आहे. हां. खरं माझ्यापेक्षा ते नक्कीच पोहत होते. झालं मध्यावर नेलं आम्हाला आणि तिथून पोहायला सुरुवात केली. थोडं-थोडं पुढे यायला लागलं. माझा गेला बॅलन्स. मला पोहता येईना. शेवटी मी त्यांचा पाय धरला. अच्छा. हो. आणि कडेला यायचं होतं आणि हां. तिथे डायलॉग होते. मी त्यांचा पाय धरला. त्यांनाही पोहता येईना मग त्यामुळे. मग खरं तो माणूस खरोखर इतका म्हणजे प्रश्नच नाही. त्या व्यक्तीने तिथल्या तिथे डायलॉग जर जवाबी ना हां. आणि तिथल्या तिथे "दादा, दादा अरे वाचव, वाचव. मगरीनं मला पकडलंय, मगरीनं मला पकडलंय." आणि त्याच्यावर दादा जे डायलॉग पुढे होते ते विसरून गेले. त्यांना "अरे वाह! काय शॉट सुंदर दिलायस तू." हां. आणि असं म्हणून ते पुढं म्हणजे लक्ष्मीकांतनी अशा पद्धतीनं तो सीन म्हणजे सावरून घेतला. पण जेव्हा तुला समजलं, की लक्ष्मण बेर्डे जो मराठीतला सुपरस्टार, हां. त्याच्यासोबत आपल्याला ही अशी नायिकेची संधी मिळते, तर तुझं पहिलं रिएक्शन काय होती? मला
काय म्हणजे ते खरोखर अशोक मामा असू देत, लक्ष्मीकांत असू देत, ग्रेटच आहेत ते लोक, हं. प्रश्नच नाही. हं. खरं मला लहानपणापासून अशी सवय झालेली, समोरचा माणूस कितीही मोठा असू दे, आपण कमी नाही पडायचं. आपण त्यांच्या बरोबरीनं काम करायचा प्रयत्न करायचा. हां, हे माझ्या डोक्यात एक होतं. खरं ती व्यक्ती खूप मोठी होती लक्ष्मीकांत. हां. खरं मला त्या क्षणी अशी भीती नाही वाटली आणि त्यांनी तसं वातावरणही निर्माण केलं लक्ष्मीकांतने. म्हणजे सेटवर हलकं सांभाळून घेतलं हां. असं, की बाबा नाही एखादा जरी दुसरा आहे तिकडे असं काही झालं. आणि मेन म्हणजे मला ग्रामीण नाटकं, तिथं आजूबाजूला नाटकाची सवय असल्याकारणाने लक्ष्मीकांत कसे सीन्स दिलेले असतात ना, त्याच्यात ॲडिशनल काही ना काहीतरी डायलॉग डेव्हलप करणार. बोलून म्हणजे चांगलंच अगदी हां, मस्त हां. तेच ना. संपूर्ण हसणं म्हणजे सगळीकडे होईल अशा पद्धतीनं ते बोलायचंय. हां. खरं नाटकांचा अनुभव असल्याकारण "ए जा की, ए लई हैस रे, हां. ए लई बोलू नको जा." अशा पद्धतीनं आपण पण त्याला उत्तर द्यायचं. त्यामुळे तो सीन आणखीन खुलायचा. हां, आणि बरं. ही मला नाटकामुळे सगळं मिळालं. त्यामुळे मी कुठेही कमी पडले नाही. पण आता तुझा हा प्रवास सुरू झाला. मग तू ज्यावेळेला आली सिनेमामध्ये, हं. त्यावेळेला आपल्याकडे वर्षा उसगावकर, अश्विनी भावे, किशोरी शाणे, अलका आठले, निशिगंधा वाड म्हणजे अशा अभिनेत्रींचं एक राज्य होतं. हो, हो. मग तुझ्यासाठी एक चॅलेंजिंग असं वातावरण होतं ते. होतं. खरं मला जे माझ्या पद्धतीनं जे मला मिळत गेलं ना, ते मला वाटले की नाही, आपण कुणापेक्षा काही कमी नाही आहे. हां. माझा आणि अश्विनीचा एक पिक्चर होता. त्याचं नाव मला आठवत नाही आहे. तिचा आणि माझा एक डान्स होता, साऊथ इंडियन आणि तिला मस्तपैकी कानफटात मारायचा असा सीन होता. अच्छा. हां, खरं 3-4 रिटेक झाले. मला काही तिला मारायलाच होईना. हां, खरं शेवटी तीच म्हणाली, "नंदा, काळजी करू नकोस, हां. मार." आणि ते डायरेक्टर वगैरे पण होते. भास्कर जाधवांचाच अच्छा. पिक्चर असावा तो. हां, आणि मग मी तो सीन केला. मला नाही बरा वाटलं खरं, शेवटी हां. करावं लागलं. तो एक तिचा एक तो अनुभव आहे माझ्या. पण ह्या स्टार होत्या ना. त्या होत्या अलका, हो. वर्षा, हां, प्रश्नच नाही. हां. खरं या लोकांशी मला असं काम करताना असं कधी नाही वाटलं, की त्या आपल्या बाबा इतक्या मोठ्या आहेत म्हणून आपण खूप ग्रेट आहोत हां, किंवा काय. तर अफलातूनला पाहायला गेलं तर प्रिया बेर्डे आणि मी हां, जेव्हा अशोक मामा, लक्ष्मीकांत, हां. सुधीर जोशी वगैरे असे सगळ्या टीमवर्क असायचं. ते त्यांचं ते लोक कसं संपलं, शूटिंग संपलं किंवा मध्ये लंचला वगैरे पत्त्यानी खेळ वगैरे हे असं. वर्षा आपल्या रूममध्ये ती हां. पुस्तक वगैरे तिला आवड होती ती. हां. मग मी आणि प्रिया बेर्डे काय करणार? आम्ही चक्क जिबलीनं खेळत बसायचो. अफलातून मला पिक्चर आठवतं. हां, आणि त्या पिक्चरची एक आठवण अशी होती मला, हां, की त्या पिक्चरमध्ये माझं एक गाणं आहे, ओये ओये म्हणून. खूप हां, गाणं ते फेमस झालं. हां. फार सुंदर. आणखीन माझ्या मते त्यावेळेला तुम्हीही आला हो, असणार आहे. हो. भोणे बंधू हे सगळे आम्ही आलेले आलो होते होतो. पत्रकार. कोल्हापूरला आलो होतो. आलेलात. हां, आणखीन त्या गाण्याच्या वेळेला इकडे अशोक मामा, इकडे लक्षा, इकडे वर्षा, इकडे प्रिया, सुधीर जोशी, राहुल सोलापूरकर, बाप्पा असे सगळे आणि मला उचलून घेतलेलं या दोघांनी. अच्छा. हां, अशोक मामानी आणि लक्ष्मीकांतने असे खांद्यावर आणि हां, ते गाणं माझे वर्डिंग वगैरे आणि मी म्हणते. हां. त्यावेळेला मला वाटलं बस नंदा जिंकलंस तू. आज सगळे लोक आहेत साईडला आणि तू हां. सेंटरला डान्स. म्हणजे अशा पद्धतीनं मग अशोक मामांनी सुद्धा मला अशा पद्धतीनं बोललेले, "नंदा आज काही खरं नाही बाबा." हां. म्हणजे अशा पद्धतीनं आणि त्या लोकांनी सुद्धा मला असं खूप सांभाळून मग घेतलं. यांच्यासोबत तू रुळली. खूप म्हणजे रुळले. हो, हो. वर्षा असो, प्रिया असो. कुणीही असो. हो. हां. अलका वगैरे सगळ्या निशी वगैरे पण. पण तुझी मग स्वतंत्रपणाची वाटचाल सुरू झाली? माझं कसं झालं, तसे त्यावेळी चित्रपटातून इतके पैसे मिळत नव्हते. हां, खूप कमी पैसे मिळायचे आणि संपूर्ण घराची जबाबदारी माझ्यावर होती. त्यामुळे मला नाटकं वगैरे करणं खूप गरजेचं होतं. लोकनाट्य करायची मी. लोकनाट्य मी दीपक काळे म्हणून होते पुण्याचे. त्यांचा मी सखा माझा मंत्री झाला, पुन्हा प्रकाश इनामदार, गाढवाचं लग्न हां. वगैरे अशा लोकनाट्यातून कामं केलीत मी. त्यावेळेचा एक किस्सा आहे माझा. आम्ही किल्लारीला होतो. अच्छा. हां. हां, किल्लारी लातूरला? ज्यावेळेला भूकंप झाला हां, किल्लारीचा मोठा, हां. त्यावेळेला त्याच गावात आम्ही होतो. गणपती होता आणि आमचे हो, बरोबर आहे. हो, आमचे शोज सुरू होते. त्याच गावात आम्ही सकाळी लवकर दौरा असल्याकारणे पोहोचलेलो. तिथल्या सगळ्या वातावरणात एक वाडा होता. त्या वाड्यात पाटलीनबाई जी वगैरे होती, तिथं गेलेलो आम्ही त्यांच्या घरी. पुन्हा जे मुलं वगैरे खेळत होती त्यांच्यावर आता दौऱ्याला गेल्यानंतर काय,
ते क्रिकेट खेळ कुठं काय खेळ त्यांच्यावर खेळणं वगैरे. त्या दिवशी रात्री मग आमचा शो झाला आणि शो झाल्यानंतर निघायचं होतं, साहित्य गाडीत भरायचं चाललेलं आणि आम्हाला कसं गाण्यांची खूप आवड. मग भजनं कोण म्हणतं, कोण काय गाणी असं चाललेलं आणि मी अशी बसलेले होते कॉटवर आणि त्यानंतर पायातून एखादा रणगाडा जातो ना, हां. तसा आवाज धड-धड, 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 धड झाला आणि थोड्या अंतरावर तिथे ना संपूर्ण रडारडी असा आवाज यायला लागला, ऐकू यायला लागला. आम्ही बाहेर आलो, बघतो तर इतका मोठा भूकंप झालेला हो. किल्लारीचा. हो, हो, हो. त्यानंतर तिथून आम्ही बाहेर पडलो आणि काही महिन्या 2 महिन्यातच त्याच गावात मला पुन्हा एक चित्रपटाची ऑफर आली. इकडचेच बहुतेक भालकरांचाच असावा, यशवंत यशवंत भालकर. भालकर. हां, हां, मी गेलेले. हां. जिथं वाडा होता, तो वाडा होता. खरं इतक्या विचित्र अवस्थेत होता तो. एक गणपतीचं मंदिर होतं. फक्त मंदिर, गणपती व्यवस्थित होता. मंदिर अरे! संपूर्ण चिंध्या झालेल्या आणि माझा सीन होता, ते सगळे पांढऱ्या मला अंगावर काटा येतो. पांढऱ्या मातीचा ढीग असा पडलेला तो संपूर्ण ढिगारा, हां, संपूर्ण घर उद्ध्वस्त म्हणजे गाव उद्ध्वस्त झालेलं हां. आणि त्यात मी आई-वडिलांना शोधत असते आणि मी ती पांढरी माती अशी संपूर्ण उधळते आणि एक अंतःकरणापासून आई, बाबा म्हणजे भाऊ वगैरे सगळी फॅमिली गेलेली आहे आणि मी त्यांना आकांड तांडव करून अशी बोलवते त्यांना. तो एक सीन खूप अंगावर आला माझ्या. शिवाय अशा चिता पेटवलेल्या होत्या त्याच पिक्चरच्या. तो प्रसंग डोळ्यासमोर आहे माझ्या. हो, अच्छा. त्यानंतर मग मी जगदीश खेबुडकरांचे शोज करायला लागले. नाना हे माहितीच आहेत प्रत्येकाला. तर त्यांचे सुद्धा असे भरपूर शोज केले मी जगदीश खेबुडकरांचे. तर मला ना क्लासिकल असल्याकारणाने ना पहिल्यांदा सुरुवातीला मी दीपनृत्य करायची, नंतर मी थाळी नृत्य करायची आणि एकदा आमची प्रॅक्टिस सुरू होती. केशवराव भोसलेला वर हॉल आहे आणि हां. तिथं मी थाळी गोल, 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 गोल अशी फिरत थाळीवरून मी फिरत येते असं होतं आणि मी ते डान्स करत, 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 करत थांबले. तेवढ्यात एक बाई आल्या आणि त्यांनी नानांना म्हटलं, "नाना, कुठून आणली अहो ही वाघीण?" अच्छा. हां, असं. हां. मग नंतर नाना हसले आणि नानांनी मला ओळख करून दिली. "नंदा, या विठाबाई मांग, ओह! तमास हां. तमासगीर." मग त्यांनी मला जवळ घेतलं. एक म्हणजे शाबासकी दिली आणि म्हणाल्या, "माझा आज तमाशा आहे, ये खाली बघायला." म्हटलं, "ठीक आहे." म्हणजे माझ्या आयुष्यातली ती एक खूप मोठी म्हणजे एक शाबासकीची, हो, कारण त्या विठाबाई. बाई प्रश्नच नाही आहे त्यांच्याबद्दल. तसाच एक किस्सा माझा, मी कोवाडला नाटकाला गेलेले आणि माझा आवाज बऱ्यापैकी छान होता आणि नाटकात गाणी होती आणि नाटक संपल्यानंतर एक जण आले आणि मला म्हणाले, "बाळ तुझा आवाज खूप छान आहे. तू कुठं गातेस, शिकतेस वगैरे का?" मी म्हटलं, "नाही, मी असेच नाटकांचे वगैरे शोज करते." तर हे बघ बाळ, त्यांनी एक कादंबरी काढली, मला दिली. ही राधे आहे. अच्छा. कादंबरी हां. दिली आणि म्हणाले, "ही ठेव आणि तुला मी आजपासून मानसकन्या मानतो आणि तुला जर शाळेचं शिक्षण घ्यायचं असेल किंवा गाणी वगैरे जर काही शिकायचे असतील पुढं, तर तू शिक. तुझा सगळा खर्च मी करतो." ते कादंबरीकार रणजित देसाई. देसाई. अरे हो. वाह! छान. म्हणजे अशी बरीच मोठ्या लोकांशी तुला भेटण्याचा ह्या निमित्त. भेटण्याचे योग आले. पण तू आता बोलता-बोलता अशी म्हणाली, की त्या काळामध्ये मराठी सिनेमात फारसे पैसे मिळत नव्हते. नाही. तू बुडाली किती? नाही, नाही. मी माझा चेहरा आणि माझं राहणं आणि हे असं होतं ना, हां, शक्यतो कोणी नाही बुडवले. एखादा दुसरा असेल तर हां. ठीक आहे. पण मुळात जे मिळायचे ते तरी समाधानकारक असायचे का? नाही, नाही? साधं घराचं भाडं पण जायचं नाही. अरे बापरे! हो. मग खूप सिनेमात शौक म्हणून काम करायचं? नाही, आता रिकामा आहे, वेळ नाही घालवायचा, दिवस नाही वाया घालवायचा. हां, कारण मला तसा पर्यायच नव्हता. हां, मी नेहमी, नेहमी बिझीच असायची. हां, त्यामुळे मला नंतर मी काही पिक्चर्स केल्यानंतर धडकमारला सुद्धा मी हिरोईन झाले. थांब थांब जाऊ नको, अफलातून, शुभमंगल, सावधान, लक्षा, अशोक मामा वगैरे हां, यांच्याबरोबर एवढे पिक्चर्स मिळून सुद्धा पुन्हा मला कलापथक जॉइन करावं लागलं. कारण का? की तसे पैसे काही म्हणजे घर भाडं आणि हे भागवण्यात, राहणं, खाणं वगैरे यात नाही पुरायचे पण पैसे. कॉन्ट्रॅक्ट नाही? नाही. पण तुला ज्या सिनेमा यायचा निर्माता, दिग्दर्शक पण व्यवहाराचं बोलणी नाही व्हायची? नाही, बोलणी जरी काही-काही व्हायची, खरं ते प्रमाण जे होतं ना, कोल्हापूरची होते त्यामुळे थोडाफार आपली घरची माणसं. हां, घरची माणसं असं हां, झालं. इमोशनली राहिली. आणि असं पण नाही केलं त्यांनी. खरं तो निर्माता पण अशा ह्याच्यातून उठून तो करायचा ना, हां, तर आपण जास्तही बोलता येत पण नव्हतं.
की हां. त्या ज्या परिस्थितीतून आपलं घरावर कर्ज काढ, कुठं दागिने ठेव, बायकांचे वगैरे अशा पद्धतीनं. त्यामुळे मलाही हां, असं बरोबर आहे. हां. नाही, बरं नाही वाटलं. आपल्याला रोल चांगला आहे, ठीक आहे. चला आपली पण गरज तेवढी भागते. ओके, चला पुढे चला. अशा पद्धतीनं मी कामं केली. त्यामुळे माझे बरेच चांगले-चांगले पिक्चर कितीतरी असे पिक्चर्स आहेत चांगले-चांगले, की मला सोडावे लागले. कारण का मी दौऱ्याला असायची, दौऱ्याला जायची. सतीशजींचाच लक्ष्मीकांत आणि सतीशजींचा मला फोनवर फोन करत होते आणि मी मराठवाड्यात दौऱ्यावर होते आणि त्या प्रोड्युसरला ते सारखे फोन करत होते. कुठला तो हा आपला चल शुभ बोलणाऱ्या. शुभ बोलणारे. हां, त्या चित्रपटात अलका नवीनच होत्या आणि हां, त्या लक्ष्मीकांतच्याबरोबर मला घ्यायचं होतं त्यांना. हां. खरं नाही. अरे! योग नव्हता. हां. मग असे आणखीन काही चित्रपट हातातून गेले असतील ना? चिंटू ढवळेंचा एक असं मला घनचक्कर? हां, घनचक्कर. हां, घनचक्कर हां. तो पिक्चर. असे बरेचसे पिक्चर्स मी सोडले. अरे रे! मुंबईचे वगैरे असे बरेच पिक्चर. काही-काही पिक्चर्स बाबा कर्जतला रात्री पहाटे रेल्वे थांबते. मग तिथून उतरून मी कशी जाणार? मला तर काहीच माहिती नव्हती आणि तितकं वय पण नव्हतं माझं. हां. त्यामुळे तसे काही पिक्चर्स. मुंबईत जायचं राहायचं कुठे? म्हणजे असे काही. त्यापेक्षा इथल्या इथे बरे. शिवाय मला प्रेमांकुरसुद्धा मी संजीव नायकांचं केलं हां. पिक्चर तो. निवेदिता जोशी. हां. हां, नाही हां. आणखीन अशोक मामा होते, दीपक होता, दीपक हां, देऊळकर, निशी, हां. प्रशांत दामले माझ्या अपोझिट होते आणि तोही पिक्चर चांगला. खरं ते सुद्धा करताना मी डबिंगला आलेले मुंबईला मला आठवतं. सकाळी माझं डबिंग सुरू झालं 8:00ला 11 पर्यंत संपवलं. 11ला मी गाडीत बसवलं त्यांनी दिलेली कार आणि संध्याकाळी 9चा मी शो केला जाऊन रेंदाळला, कोल्हापूरला. म्हणजे इतकं माझं असं संपूर्ण हे असायचं इतकं म्हणजे काम. खूप कामं केली मी. पण तुला असं वाटतं का, की कोल्हापूरमध्ये आपण राहिलो, हं. म्हणजे राहिली तू. हां. कोल्हापूर, सातारा, सांगली, इचलकरंजी हा जो इस्लामपूर वगैरे, हं. मिरज पण गेले वगैरे. त्यामुळे मुंबई, पुण्याचे निर्माते दुरावले केव्हा म्हणजे आता की तेव्हा? त्यावेळेला. त्यावेळेला नाही, नाही. मुंबईचे जे यायचे ना, आता गिरीश घाणेकरांचा वगैरे मी नवसाचं पूर केला, हां, नवसाचं पोर केलं. अफलातून त्यांचाच केला. हो, हो. असं नाही. ज्यांना पण वाटायचं नवसाचा पोर ते कोल्हापूरला त्यांनी शूटिंग केलं. पूर्ण तिथेच केलं हां, शूटिंग. हो, हो. अलका होती. हो, मी पण होते हां, त्यात. तू पण होती. मलाही हां, बऱ्यापैकी तसा रोल होता हां. त्यावेळेला. आम्ही आलेलो छान. पुण्याला, आपल्या हां, कोल्हापूरला आलेलो. कोल्हापूरला. नाही, नाही, मला म्हणायचं इकडे जे निर्माते होते, हां, इथे जे चित्रपट बनले मुंबई, पुण्यामध्ये त्या काळामध्ये, हां. ते तू येऊ न शकल्याने हातातून गेले असं वाटतं? येऊ नये म्हणजे त्यांना माहिती झालं ना, की नाही बाबा, ही म्हणजे त्यांना कसं हव्या असतात, की बाबा 10 दिवस तर 10 दिवस आपल्याकडे हां, एक आर्टिस्ट हवा. हां, हा जाणार, येणार, हां, नाटकाचे शो काही तारखा जाणार. मग हां, असा आर्टिस्ट घेऊन त्यांनाही नाही ना बरं हां, वाटणार. हां. कधी चला हक्काने बोलवता येतं, "नंदा चल आहेस ना? चल कर." असं माझं व्हायचं नाही ना आणि ओह! मला शोज केल्याशिवाय काय मला चालायचं नाही. त्यामुळे तसंही झालं असेल. बरेच शो म्हणजे बरेच पिक्चर्स माझ्याकडून पण गेले असं झालं असेल. तुझं सगळं ठरलं, तू आहे त्या सिनेमामध्ये आणि मग कुठेतरी वाचलं, की अरे मीच नाही या सिनेमात? असे काही झाले खरं मला त्याचं काही वाटलं नाही. नाही वाटत? नाही वाटलं. कारण मला नाही, हे नाही दुसरं माझं काही ना काहीतरी असायचंच हां, शोज वगैरे. मी अण्णासाहेब देऊळगावकरांचा वैद्य काका हां, साखरपुडा पिक्चर केला. हां. एन.एस. वैद्य. हां, नेस हां, वैद्य. हां, त्यांच्याकडे सुद्धा मला खूप ज्योती चांदेकर होत्या, हां, राजेश्री होती, हां. दीपक होता. त्यात सुद्धा मला गाणी वगैरे इतका सुंदर रोल होता तो. फार सुंदर. या लोकांकडे म्हणजे मजा आली काम करताना. पण हे असे तू मोठ्या लोकांसोबत काम करण्याचे काय अनुभव? मला ना त्या लोकांनी मी जरी अशी तळागाळातून जरी आलेले असेल ना, हं. तरी मला तसं काही नाही समजलं. कधी एखादा असा सीन वाटला, की "बाळ असं-असं आपण करूया." तर ते मला समजावून सांगायचे. "हा जरा आपण असं म्हणजे असं नाही, "नंदा तू असं कर नाही. हां, जरा असा करून बघूया का?" मग हां, मी पण लगेच, "हो करूया ना." हां, हा असा एक मला अनुभव रोहिणीताई, रोहिणी हट्टंगडी हां. चरण आठवले. त्यांच्याबरोबर. अशोक मामांची मी हिरोईन होते. सुकन्या होती. सुकन्या कुलकर्णी, पुन्हा प्रशांत दामले, अशोक शिंदे असा ताईचं लग्न बहुतेक नंदू विचार यांचे मी एक म्हणजे फिल्म करत होते. हां. त्या पिक्चरला सुद्धा असे सगळे हे बसायचे असे आणि ते सीन्स वगैरे ज्या पद्धतीनं घ्यायचे, मग मी पण डायलॉग घ्यायचे. अशोक मामासुद्धा या बाबतीत खूप नेहमी समजावून सांगायचे. "तू अशा पद्धतीनं करून बघ, तशा पद्धतीनं करून बघ." लक्ष्मीकांतसुद्धा, "आपण असं करूया का? तसं करूया का?" म्हणजे हे खूप समज. तू रोहिणीताईंविषयी सांगत होतीस.
हां, त्यांच्याबरोबर मला तेवढाच माझ्या आईचा रोल करत होत्या त्या हां, आणि 2-3 सीन झाले असतील. हां, तशी कधी माझी म्हणजे पुन्हा अशी भेट झाली तर असं नाही. हां. फक्त स्माईल होतं. खरं त्या पिक्चरला त्या ज्या यायच्या ना, मला वाटलं वाह! बापरे बाप! म्हटलं काय बाई आहेत. म्हणजे एकदम डॅशिंग मस्त वाटायच्या. हां, आयुष्यात असं काहीतरी बनलं पाहिजे असं हां, वाटायचं हां. तेव्हा त्यांच्याकडे पाहून. तू ते ले चल अपनी संगमध्ये पण एक गाणं केलं होतं ना? हां, विजय कोणके. विजय कोणके. मग हिंदी, तो हिंदी. तो एक कसा आला? तो योग माझ्या मते सुबलदानी ना यांना बहुतेक विजय कोणकेंना सांगितलेलं होतं. नंदा चांगली डान्सर आहे आणि आपल्याला ते गाण्याला बरं पडेल. तर आम्ही रामोजी स्टुडिओ हैदराबाद. हैदराबाद हां, तिथं केलेलं. तिथं ते गाणं केलेलं रजा मुराद वगैरे म्हणजे हिंदीतले सगळे हां, होते हां. आणखीन कोणी. तर तिकडचं माहोलच वेगळं होतं. ते गाणं आम्ही करत असताना नागार्जुन आलेले, पुन्हा तब्बू आलेली. अच्छा. अरे वाह! नागार्जुन मला म्हणजे आवडायचे आणि हां. ते प्रत्यक्षात भेटले वगैरे. म्हणजे तिकडचा माहोलच वेगळा होता. फार सुंदर. पण आणखीन मग तुला तो डान्स बघून हिंदीतून ऑफर? मी सांगितलं ना, नाटकांचे शो. नाटकांचे. बरं तू नंतर असं काम एकदम कमी केल्यासारखं दिसतंय. नाही, मी इतकी बिझी राहायला लागले ना नेहमी अशी शोज. पुन्हा गोव्याची नाटकं मला खूप सुंदर करायला मिळाली. अच्छा. भरपूर नाटकं केली. तसं पाहायला गेलं तर म्हणजे तिकडे गोमंतकीय भाषेमध्ये, नाही, गोव्याच्या नाही. भाषेत, आपली हीच मराठी भाषेत पण ब्रह्मचारी हां. ब्रह्मचारी नाटक मी वर्षाच्या गावात केलं. अरे! हो. जे म्हणजे वर्षाचे नाटक करायचे ते. ते अच्छा. नाटक. अर्थात ते हां, मंडळ होतं हां, तिथलं. हां, हां, म्हणजे आपले शिमगा वगैरे असं करतात ना हां, होळीनंतरचे हां, 3-4 महिने. मी हां. तशी गोव्याची भरपूर नाटकं करायची. पण ह्या नाटकाचा काय अनुभव? जे नाटक वर्षाला वर्षा ओळख करते कर ते. करायचे हां, फक्त ते नाटकसुद्धा मला आलेलं. ब्रह्मचारी. हां, फक्त ते ड्रेस तेवढी समज नव्हती. हां, त्यामुळे मी ते म्हणजे मी लांबच राहिले, की नाही होणार असं स्टेजला हां. एवढे. आता अफलातूनला सुद्धा माझे असे गुडघ्यापर्यंत छोटे-छोटे ड्रेस होते. ते घालताना सुद्धा मी 10 वेळा विचार केला, की नाही करू की नको? कारण कोल्हापुरात शेवटी एक पिक्चर करून मला राहायचंय ते कोल्हापुरात, फिरायचंय ते सगळ्या रस्त्यानी इकडे-तिकडे. खरं तो रोल इतका सुंदर होता ना, त्यामुळे मी तो स्वीकारला आणि ब्रह्मचारी नाटक मी त्यावेळेला त्यामुळे हे केलं. नाही पण ते गोव्यात तू खरं प्रयोग गोव्यातलं केलास मी तो वर्षाच्या शेजारचेच अगदी. अच्छा. तिचं घर आणि हां, तिच्या पलीकडेच मी ते नाटक केलेलं. हां, तेव्हा नैना आपटे पण होत्या बरोबर. हां. त्या अच्छा. पण अशा क्लासिकल खूप सुंदर पण गायच्या. नाही वर्षाची रिएक्शन? नाही, तिला माहीत नाहीये. अच्छा. आता परवासुद्धा तिला मध्यंतरी मी बोललेले, "मी तुला काही माझे फोटोज वगैरे पाठवते, गाणी वगैरे." तिला मी बोलले. हां, ती म्हणाली, "अगं कधी पाठवते?" मी नेहमी तिला बोलते, खरं ते हां, काही होत नाहीये. हां. पण नाही. ते होत नाही असं. पण आता सध्या तू काय करते? आता मी जे मला आवडेल ना, तेच पिक्चर करते. जर मला गोष्ट पटली, खरोखर मनापासून वाटलं करावं, तर करते. पूर्वी कसं जरी मनात नसेल, तर मला करावं लागत होतं. हां, खरं आता तसं नाहीये. हां. मग आता कोणता सिनेमा करते? आता मी मांडवेल नावाचा केला, जो हां, किशोर कदम म्हणून हां. आहे. सॉरी, आहेत. ते हां, आहेतच सगळ्यांच्या हां. माहितीच आहे. त्यांच्याबरोबर सुद्धा काम आणि करताना दिग्दर्शक? के म्हणून आहे. अच्छा. कोल्हापूरचेच आहेत. हां, आणखीन वृंदावनवाले हॉटेल आहे हां, कोल्हापुरात, हां, वाघमोडे प्रोड्युसर आहेत ते. त्यांची ती मी फिल्म केली. पुन्हा आपला दिलीप आंबेकर हां. माहिती आहे. यांचा गणेश शिंदे वगैरे असं साताऱ्याचा एक ग्रुप आहे. हां. त्यांचाही मी आता शाकंभरी देवी अच्छा. मी तो पिक्चर करते. ते सुद्धा फार म्हणजे सगळा ग्रुप मस्त आहे. माधव अभ्यंकर हां. ते सुद्धा करतायत त्यात वगैरे. फार मजा आली. पण आता तुला बदल दिसतो तुला चित्रपटसृष्टीत? मला तर काही नाही वाटत तसा. कारण जसे आधीचे लोक होते मनमिळावू वगैरे, मला एवढं वाटतं की आपण जसं राहू ना, तसं समोरचाही माणूस वागतं असं मला वाटतं. मग असंच हसत, खेळत वगैरे हां, म्हणजे बाकीचे सगळे बदल झाले. हां. काम करण्याची पद्धत वगैरे या सगळे बदल आहेत. खरं व्यक्ती म्हणून, माणूस म्हणून जे आहे ते सगळं अजून तसंच आहे असं मला वाटतं. तू मराठी सिनेमात काम करताना नृत्य खूप एन्जॉय केलेली दिसतात. मग ते सुबल सरकारांकडे असो, माधव किशन यांच्याकडे असो, कसे काय अनुभव आहेत? गोपी किशन आहेत ना, त्यांचे भाऊ माधव किशन. त्यांचा एक मला चांगला अनुभव आहे. मी संघर्ष नावाचा चित्रपट करत होते. त्यात माझा सोलो डान्सच होता. बहुतेक पीतांबर काळे त्याचे डायरेक्टर होते आणि मी त्यासाठी जुहूला
एक हॉल आहे, तिथं आलेले होते. शेजारीचं शाहरुख खान, रवीना टंडन वगैरे त्यांच्याही रिहर्सल सुरू होत्या आणि माझी पण सुरुवात होती. मला खूप अरे आपण हिंदी वगैरे हे लोक पाहायला मिळाले याचा आनंद होता आणि मी आले तर तो जो ग्रुप होता तो 10-15 मुलांचा ग्रुप होता. बहुतेक दरोडेखोर असतील किंवा अशीच काहीतरी गुंड वगैरे अशा पद्धतीचं ते त्यांच्यामध्ये असणारं गाणं असावं. तर मला त्याची काहीच आयडिया नव्हती आणि माधव किशन एक नंबरचे म्हणजे काय त्यांच्याबद्दल बोलावं तितकं थोडे इतके चांगले डान्स मास्टर ते आणि त्यांनी मला ज्या मोमेंट्स दिल्या आजपर्यंत कसं लावणी असो किंवा कसाही सोलो डान्स असो त्या टिपिकल जमिनीवर आपण करायचं डान्स आणि पहिल्यांदाच उचललं गोल फिरवलं अशा पद्धतीनं काय 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 प्रकार मला ते जमेनाच. म्हटलं असं कधीच मी डान्स केलेला नव्हता अशा पद्धतीनं. तिकडून पळत येते, काठीवर 2 काठ्या त्याच्यावर बसवतात. तशीच ती काठी धरायची, गोल फिरवायची. जसं बकरं ते करतात आणि बकऱ्याला फिरवतात ना, हां. अशा पद्धतीचे सगळे त्यांचे डान्स पाहिल्यानंतर मी घाबरले, मला जमेना. मग त्यांनी ज्या पद्धतीनं बोलले त्यावेळेला, त्यांची अशी पद्धत होती, असं-असं कोल्हापूर से आई है, म्हणजे तसं हां, बोलू नये. हां. म्हणजे उद्यापर्यंत तुला मी कसा पळवून लावतो बघ. अच्छा. एवढ्या म्हणजे चांगल्या हां, ग्रुपला तू डान्स करायला येते आणि अशा तुला स्टेप्स येत नाही वगैरे. हां, मला तेव्हा खूप वाईट वाटलं. हां. कारण मी नुकती नवीन आलेले होते आणि त्या दिवशी मग मी काय केलं, त्यांनी सांगितलेलंच होतं, की उद्या तू सगळं भर साहित्य आणि कोल्हापूरला जायला निघ, अशा पद्धतीनं. मग मी कॅसेट घेतली गाण्याची. त्यांनी जे सांगितलेलं होते स्टेप्स, ते मी दुर्गा लॉज म्हणून आहे दादरला. तिथं मी राहायची. तिथं मी रात्रभर ती टेप त्याच्यावर मी प्रॅक्टिस करत गेले ते डान्सची संपूर्ण बीट्सनी बीट्स. कारण त्यांना ना एक बीट ही अशी ऑफ जाऊन चालत नव्हती. इतके ते परफेक्ट होते. आणि मी तशी पहाटे 5 वाजेपर्यंत मी सगळ्या गाण्यांची प्रॅक्टिस केली आणि दुसऱ्या दिवशी सेटवर आले. सेटवर आल्यानंतर त्यांनी माझ्याकडे एक लूक दिला, "चल अब आएगा मजा" एवढं बोलले. मग ते जसं-जसं शिकवत गेले, जसं-जसं सांगत गेले, मी तिथं कुठंच कमी पडले नाही. कुठं कमी पडले नाही. शेवटी त्यांनी न शिकवलेल्यासुद्धा काही स्टेप्स दिल्या. त्यांनी दोन्ही हातात बॉटल्स दिल्या आणि अशा तोंडासमोर अशा फोडायच्या. हो. अचानक. मी म्हटलं, हे आपल्यावर राग करू नयेत, आपल्याला तसं चालणार नाही. काहीही किती संकटं येऊ देत, आपल्याला यातून पार व्हायचं आणि माझा देवावर खूप विश्वास आहे. आणि मी तो सीन केला. तोही झाला. पहिला रिटेक झाला, सेकंड ओके. काही बोलायलाच हे नाही. त्यानंतर त्यांनी मला एक स्टेप त्या लोकांबरोबर अशी दिली, जी कमरेची स्टेप अशी. लवंदे काका होते कॅमेरामन. सरकार खाली लवंदे. उतरले. हां. हां. म्हणाले, "नंदा ही तू स्टेप करत नाहीस. तू करायचं नाही, तू जाऊन बस तिथं." आणि त्यांना म्हणाले, "काय लावलंयस तू हे?" मी बघतोय सकाळी आल्यापासून, हे चुकीचं आहे. "नहीं, नहीं सरजी मुझे ऐसा नहीं" वगैरे ते बोलले तेव्हा. नाही म्हणाले, "नंदा तू करायचं नाहीस म्हणजे नाहीस ही स्टेप." आणि मग त्यानंतर ते सरळ आले. जाताना मला म्हणाले, "मी तर प्रोग्राम ठरवलाच होता तुला पळवून लावायचा. खरं जिंकलीस तू. थोडीशी बेताल है, लेकिन बहुत अच्छी हो." मग त्यांच्या मनामध्ये दुसरं कोणाला तरी संधी द्यायचं असू शकतं. हां, कदाचित. हां. खरं मला त्यांच्याकडून म्हणजे ही असा मला वाईट अनुभव येऊनसुद्धा मला त्यांच्याकडून शिकायला मिळालं, की नाही, आपण पण बीट ही प्रत्येक कुठली पिक्चरमध्ये जर काम करायचं असेल, कुठलंही काम स्वीकारलं, तर तिथलं आपलं खणखणीत नाणं हवं. आणि त्यानंतर मात्र मी ती बीट पण मी कुठल्याच पिक्चरला म्हणजे नाही सोडून दिली. तसाच एक किस्सा अशी असावी सासू, जयश्री जयश्री गडकरांचा गडकरांचं पिक्चर. कोल्हापूरला शूटिंग झालं. कोल्हापूरला. हां, भालकर होते, हां. सुबलदा होते आणि जयश्रीबाई तर काय लावणी म्हणजे त्या किंगच होत्या. आपलं बुगडी वगैरे वगैरे. अशा हो, 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 पद्धती हो. प्रश्नच नाही त्यांचा. हां. आणि त्यांच्या स्वतःच्या पिक्चरला डान्सर त्यांनी भरपूर बघितलेल्या आणि त्यातून माझं नाव सिलेक्ट झालेलं अच्छा. होतं हां, लावणीसाठी. हां. आणि ती लावणी इतकी फेमस झाली. तर ती लावणी करताना मला एक निरोप आला, की थोडासा पदर असा खाली हवा. त्यावेळी होतं ना, हां, की लावणी करताना हां, थोडीशी हिरोईन अशा पद्धतीने. हां. मग सुबलदांच्याकडे तो निरोप गेला, की तसं केलं तर लावणीला बरं पडेल. कुणी सांगितलं वगैरे काही माहीत नाही. सुबलदा इतकंच बोलले,
मुझे नहीं लगता वो लड़का म्हणजे वो लड़की ऐसा नहीं करेगी, हां, ते बोलले. म्हणजे त्यांचा जो तुझ्यावर माझ्या विश्वास नाही. विश्वास होता. एकाकडून निरोप आला. मी म्हटलं नाही करणार तसं मी. मी आहे ही अशी. मी डान्सला कुठे कमी पडणार नाही. हां, त्यांनी ते मान्य केलं. नंतर गाणं संपलं. सुबलदाने माझी पाठ थोपटली. तुझ्याकडून मला हीच अपेक्षा होती. मग त्यानंतर मी जिथं-जिथं शोला जायची, तेव्हा हे गाणं चल हो. येतंय का फिरायला, मला म्हणजे इतकं गाणं ते फेमस झालं हां. आणि इतकं त्या गाण्याने मला त्या काळी म्हणजे प्रसिद्धी मिळवून दिली. फार सुंदर. तुझे आणखीनही नृत्याचे असे अनुभव असतील ना? मी महेश कोठारेंचा एक पिक्चर करत होते, साईडला होते. साईड डान्सर म्हणून कुठला होते. सिनेमा? धडक मार? धडक मार माझा चित्रपट तुमचाच आहे. होता. मग यांचा? हां. असंच काहीतरी नाव होतं. धडाकेबाज? धडाकेबाज वगैरे असावा. हां. आणखीन एकमेव पिक्चर हं. आदल्या रात्री त्यांनी मला हिरोईन म्हणून लक्ष्याच्या अपोजिट विचारलेलं. हां. खरं काय झालं माहीत नाही आणि दुसऱ्या दिवशी मला काय दिवस वाया घालवायचा नाही, आपल्याला कामाशिवाय पर्याय नाही. आदल्या दिवशी हिरोईन म्हणून बोलवलं, कॅन्सल झालं. मी दुसऱ्या दिवशी साईड हिरोईन म्हणून गेले. म्हणजे अच्छा. हां. ग्रुप डान्सर म्हणून गेले. हां. सुबल डान्सचा होता. मी हां. गेले. डान्सला सुरुवात झाली. तेव्हा त्यांच्याकडे सुधीर म्हणून होते. सुबलदांच्याकडे असिस्टंट म्हणून आणि सुबलदांना एक काहीतरी महत्त्वाचा फोन आला म्हणून ते फोन घेण्यासाठी गेले शांतकिरणच्या ऑफिसमध्ये आणि सुधीर आमची प्रॅक्टिस घेत होते शांतकिरणला. उन्हात संपूर्ण माती वगैरे गणपतीचं गाणं वगैरे असावं बहुतेक. आणखीन सगळे हिरोईन म्हणजे असे बसलेले होते आणि आम्ही त्या थोडं केलं आणि आम्ही त्यानंतर सुधीर पण बाजूला झाले आणि आम्ही तसेच उभे होतो. 15-20 मिनटं उन्हात उभं, पाय अक्षरशः पळत होते. एक पाय वर, एक पाय इकडे, तिकडे असा आमचा सुरू होता आणि तेवढ्यात मास्टरजी आले. त्यांनी ते पाहिलं आणि सुधीरवर एवढे ओरडले, "अरे काय समजताय काय तुम्ही या लोकांना?" बापरे! म्हणजे काय माणसं होती ती. म्हणजे आपल्याबरोबर दुसऱ्याच्या भावना कारण सुबलदास सुद्धा बोलले, की "मी यातून आलेलो आहे. मी पण एक साइड डान्सर हो, होतो. हो. त्यामुळे मलाही याचा अनुभव आहे." आणि त्यांनी त्यानंतर त्यांचं स्थान माझ्या मनात आणखीन वाढत गेलं. बरं मला सांग आता अगदी तुझ्या वेगळ्या विषयाकडे येतो. यातले पण 2-3 प्रश्न करणार आहे. दिग्दर्शकाच्या प्रेमात सतीश रणदिवे दिग्दर्शक, मराठीतले यशस्वी दिग्दर्शक. कसं काय जुळलं तुमचं? तसं त्यांची सुरुवात अशी ठिणगी वगैरे असे पिक्चरला ते असिस्टंट होते हां. आणि माझी पण रानपाखरं, आयत्या बिळात नागोबा, शिवाय अशी मी ठिणगी वगैरे मी पण करत होते. तशी थोडी-थोडी अशी ओळख होती. एक व्यक्ती म्हणून काही काम असेल समजावून सांगणं, कुणावर असं चिडणं नाही, काय नाही. हा पहिल्यापासून मी त्यांना हां. ओळखत होते आणि मलाही ते हं. चांगल्या पद्धतीने ओळखत होते. पुढे-पुढे असे पिक्चर्स करत-करत बहुरूपीला पण मी निळूभाऊंच्या मुलीचा रोल वगैरे केला वगैरे. आणखीन अशातूनच माझ्या आईची पण इच्छा होती, की आता ह्या इंडस्ट्रीत तू आहेस, याच्या बाहेर जर कुठे लग्न झालं तर ते तितकं समजू शकतील, नाच शकतील. खरं सतीशजींना कसं पहिल्यापासून बघत आलेलं आहे. हां. तर अशी व्यक्ती नंदा कधीही विचार केलास तर हरकत नाही. शिवाय त्यांच्या घरचे सुद्धा आई म्हणजे वहिनी वगैरे असे घरी यायचे जायचे. त्यांनासुद्धा एक असं कुठेतरी एक असं वाटायचं आणि आम्हा दोघांनाही नंतर वाटलं. खरं त्यांनाही काय वाटायचं, की आपलं घर व्हावं. ही इंडस्ट्री आपली माहिती आहे. आज आहे तर उद्या नाही. नाही मलाही कुठेतरी असं काहीतरी मी स्वतःच्या पायावर असं चांगला उभा राहिलो, तर मग मी करेन. मग त्यात थोडा वेळ झाला. माझी पण काही स्वप्न होती. मला माझ्यानंतर माझं लग्न झालं, तर मला माझ्या आईसाठी एक घर करायचं होतं. घरात एखादा भाडेकरू असावा, की जेणेकरून त्यावर तरी आईचं उद्या माझा नवरा जरी बघितलाच नाही हां. माझ्या आईला, हां. हे एक माझं स्वप्न होतं आणि त्यासाठी हा आमचा मधला काळ असा गेला आणि जी योग्य वेळ आली, तेव्हा ते आपोआप ना ते बोलले, ना मी बोलले. खरं आमच्या दोघांच्या मनात होतं, ते स्वप्न पूर्ण झालं. म्हणजे आता किती वर्ष लग्नाला? लग्नाला 25 वर्ष पूर्ण झाली परवा. हां. म्हणजे याचं यशाचं गणित? स्वभाव एकमेकांचा. ते खूप म्हणजे गुणी आहेत तसे हां. आणि मला मग म्हणजे मी नशिबवान आहे या बाबतीत. पण तुमच्या सिनेमावर चर्चा वगैरे? हां, घरी आमच्या बाकी याविषयीच बाकी काही चर्चा नाही. आमच्या स्क्रिप्ट्स, आमची मुलगी वैष्णवी, हां. तीसुद्धा यात अगदी मस्त आम्हाला इन्व्हॉल्व होऊन इतक्या सुंदररित्या हे करते. आता तू एक चांगली गोष्ट सांगितली, की 25 वर्ष तुमच्या लग्नाला झाली. म्हणजे आता तुमचा संसार मुरला. हो. ही आता वाटचाल आहे. पण आज आपण आता सोशल मीडियावर बघतो विशेषतः, की आताच्या पिढीतले
म्हणजे आता जे गेल्या 2000 नंतर जन्माला आलेली जी पिढी आहे जी आज 20-25 आहेत, ते पण असेल ना एखादं ते सोशल मीडियावरच जाहीर करतात की आम्ही आता वेगळे होत आहोत. हां. ह्याच्याबद्दल काय वाटतं तुला? मग ते कशासाठी करतात मला हे कळत नाही, की प्रसिद्धी मिळवण्यासाठी करतात, हां, की खरोखर होतात आणि ते तसं होत असेल तर चुकीचं आहे तसं. मला नाही आवडत तो प्रकार म्हणजे असा. हां, कारण शेवटी हे सगळं वेगळं आहे आणि आपलं आयुष्य एखाद्याला आपण मनापासून ज्याच्याबरोबर प्रेम केलेलं असतं, त्याने आपल्यावर प्रेम केलेलं असतं आणि असं या पद्धतीनं दूर होणं, हां. हे चुकीचं. अगदीच तुमची मतं पटत नसतील, त्याचा गाजावाजा कशाला करता? बाबा ठीक आहे, तुझं माझं मत पटत नाही, आपण बाजूला होऊया. इथपर्यंत ठीक आहे. खरं हे जे करतात ते मला खोटं वाटतं. एकतर तुम्हाला अच्छा. प्रसिद्धी हवी असं मला वाटतं हां. किंवा मला हा प्रकारच पटत नाही. पण एक आहे ना, आता बघ तुम्ही दोघंही ह्या क्षेत्रातले आहे आणि अशी आपल्याकडे इतरही उदाहरणं आहेत. म्हणजे समीर आटले, अलका आटले हो. वगैरे अशी उदाहरणं बरीच आहेत, की एकाच क्षेत्रातले आहेत वगैरे. आता पण ही जी मुलं-मुले आहेत हं. 20-25 इथले, ते पण ह्या क्षेत्रातलेच असतात. बरोबर आहे. अरे मग तुम्हाला 6 महिने, 1 वर्षातच कसा काय कंटाळा येतो? त्यांची चॉईस बदलली आहे. हेच म्हणू शकतो आपण. नाही, मी तुम्हाला हे फील्ड माहिती आहे ना, कशा माहिती आहे. पद्धतीने खरं काम चालतं. बरोबर आहे. मग हा थोडा काय बोलतात बालिशपणा असावा त्यांचा. अमॅच्युअरपणा. हां, बरोबर आहे. मग तुम्ही कसं आहे संसार मोरायला वेळ लागतो. हां, हे त्यांना नाही समजत आणि त्यांना समजून सांगणारे तसे आई-वडील पण नसतील, असं त्यांच्यावर संस्कार झालेले नसतील तसे. त्याचं महत्त्व त्यांना जास्त नाही. म्हणजे हा खेळ-खंडोबा बोलतो ना आपण, थोडक्यात हां. तसा प्रकार असावा. खरं असं होणं चुकीचं आहे असं मला वाटतं. अच्छा, हां. म्हणजे आता ही तुझी एक अशी मतं झाली. हां, माझं मत आहे असं. बरं आता तू बोलता-बोलता मगाशी असं म्हणाली, की मध्यंतरी तुला ह्याच्यामध्ये प्रचिती आली वगैरे. हं. ते काय काय सांगशील? मला ना भावाची लक्ष्मी अ, 2003-4चाच पिक्चर असावा तो. मी तो शूटिंग माझं तळेगाव पुण्याजवळ होतं आणि मी रात्री इथे बसले. आणखीन ती बस आमची 12:30-1ला तळेगावच्या स्टॉप जो आहे ना, हं. तिथे गेली. तर त्या लोकांनी मला सांगितलेलं होतं त्याच्या आधीचा जो खालघर का काय बोलतात ना, खालघर नाही काहीतरी आहे, तिथे उतरा, की जेणेकरून आणि ती बस ती पुढे गेली आणि ती बस पुढे गेल्यानंतर तिथं आम्ही उतरलो. हायवे गाड्या एवढ्या जात होत्या, येत होत्या. भरपूर गाड्या. वैष्णवी खूप छोटी होती आणि अंधार संपूर्ण आणि वैष्णवी रडायला लागली. मला पण काही कळेना ट्रकवाले एवढे भयानक. आम्ही तिथून वरच्या रस्त्याला गेलो. वर असं थोडंसं असं डोंगर असल्यासारखं तिथे गेलो आणि कुठल्याच गाड्या म्हणजे एवढं भयानक वातावरण. भीती वाटली, की असं वाटलं, की का म्हणून आले. नशीब माझं सतीशजी बरोबर होते आणि ते सोडायला आलेले आणि तिथे थांबलो आणि तेवढ्यात ना ट्रक असे जात होते आणि अचानक एक ट्रक मागे यायला लागला आणि अंधार संपूर्ण म्हणजे आताचं वातावरण सगळं बघितलं, की खूप भयानक होतं त्यावेळी आणि ट्रक आला आणि तेवढ्यात एक मधून गाडी आली आणि ती गाडीचा दरवाजा त्याने उघडला. मी म्हटलं, "अरे, कुठून आलाय तुम्ही?" तर "मी अक्कलकोटहून आलोय." "अच्छा." म्हटलं, "ठीक आहे." आम्ही बसलो आणि दुसऱ्या दिवशी मी अक्कलकोटहून आलेली गाडी कुठली आपली आहे. कारण त्या बिचाऱ्याला मी थँक यू किंवा काहीच म्हटलं नाही, "बाबा, तू त्या वेळेला माझ्या आलास" वगैरे. तर दुसऱ्या दिवशी मी संपूर्ण ती गाडी शोधली. ती गाडी कुठून आली? कोण होतं? ड्रायव्हर कुणाला पाठवलं? तर त्या युनिटने सांगितलं, "नाही मॅडम, तुम्ही जिथं येणार म्हणून आम्ही तिथे गाडी थांबवलेली आणि त्या गाडीत तर तुम्ही आला नाही. तुम्ही कुणाच्या गाडीतून आलात तेच आम्हाला विचारतायत." तर ती गाडी कुणाची होती आणि काय होती शेवटपर्यंत कळलं नाही आणि तेव्हा मला वाटलं, की ही स्वामींचीच कृपा आणि माझी वैष्णवी रडत होती, "स्वामी, स्वामी, स्वामी." कारण हिला लहानपणापासूनची सवय होती. काही झालं की हां. स्वामी, स्वामी आणि स्वामींचा आहेच आमच्या घरात. हा प्रसंग मी पूर्ण शोधला खरं तर शेवटपर्यंत मला तो माणूस सापडला नाही. अच्छा, म्हणजे तू अशा पद्धतीने हे केलं हो, म्हणजे. हो, हो. म्हणजे भावनिक जे आहे हो, किंवा भक्ती वगैरे हो. हे सगळं जपतेस तू. हो, हो. खूप. मी आधी आमच्या घरात तिघंही परमेश्वर, मग आम्ही आहोत. त्यांच्याशिवाय काही पान हालत नाही. घरात सकाळी उठल्यानंतर वैष्णवीसुद्धा, देवाची पूजा, आरती हे सगळं आणि मग संपूर्ण. म्हणजे ह्या क्षेत्रात वावरून सुद्धा फिल्मी झाला नाहीत नाही, तुम्ही. नाही, नाही, नाही. आणि आम्हाला नाही आवडलं. दोघांनाही आवडलं नसतं.
मी जेव्हा हिरोईन होते तेव्हासुद्धा 4 चौघात 4 माणसं जशी राहतात तसंच मला आवडायचं. तसंच राहणं वगैरे. मला सगळे म्हणायचे सुद्धा, की "अरे नाही आता तू हिरोईन झाली. हिरोईनसारखं वागलं पाहिजे." मला माझं साहित्य घेऊन जाताना सुद्धा शूटिंगला मी स्वतः उचलायची. मग ते यायचे हां. मुलं वगैरे. म्हटलं, "अरे नाही रे, असू दे." "नाही हो ताई, प्रोड्युसरांनी बघितलं तर आम्हाला बोलतील." म्हटलं, "असं काही नाही. अरे तुम्ही काय, आम्ही काय, आम्ही सगळे सारखेच." आणि मला जेवायला वगैरे बसायला रूमवर आणू का? नको. त्या सगळ्यांच्यात मला बसणं आणि मला मी हे शेवटपर्यंत ठेवलं. मी ज्यातून आले, ज्या मातीतून आले, जिथं तळागाळातून आले, ते मला नाही विसरायचं. आणि आमचं हे ठरलेलंच आहे. आणि सतीजी पण तसेच. आम्ही अजूनसुद्धा आमच्या शूटिंगला सुद्धा जे लाईटवाले असू दे, स्पॉट बॉय असू दे, त्यांच्यासोबत बसून आम्ही जेवतो. वर हिरो, हिरोईन सगळे बसलेले असतात असे वगैरे. तर तसं नाही आवडत. अजून कित्येक निर्माते म्हणतात सुद्धा, "ताई तुमच्यात मात्र काही चेंज झालेला अच्छा. नाहीये." हां. हे जपलं. हो. मग तू आता सोशल मीडियावर उशिरा आलाय असं नाही वाटत? मला मला माहिती पण नव्हतं. माझ्या लेकीनं हे सगळं केलेलं अच्छा. आहे. आणि मला मग? नाही म्हणजे तिचं सुरू असतं. हां. आमच्या सोसायटीचे प्रोग्राम्स असतात, मोठे असतात स्टेजवर शो वगैरे. मी त्यात थाळी नृत्य केलेलं. अच्छा. हां. हां. मग मी त्यावर टाकलेलं होतं, की 25 वर्षानंतर पुन्हा थाळी करण्याचा प्रयत्न. हां. तर तिने एक थोडा पोस्ट केलेला. पण आज तू तुझी जुनी गाणी जेव्हा बघते, नृत्य हं. बघते याच्या डिजिटल मीडियावर, मग कधी समूह डान्स केला, कधी सोलो. आज काय वाटतं मग हे सगळं बघताना? नाही, काळ बदललाय त्याप्रमाणे जे आत्ता जे नाही, चालतं पण तेव्हाच्या आठवणी वगैरे? हां, तेव्हाच्या आठवणी आहेत भरपूर आणि मेन म्हणजे काय आता माझं गौरीचं गाणं वगैरे हां. अजूनसुद्धा गौर गणपती आली ना, की हां. हां. तेच गाणं सुरू असतं. हां. म्हणजे अलकाचं आणि माझं एक गाणं माहेरच्या पाहुणीमधलं आहे. ते गाणंसुद्धा अजून मला बघताना म्हणजे ते काळ, तो दिवस ते सगळं आठवतं आणि अजूनही वाटतं. आता फक्त चेहरे बदलले, बायका वेगवेगळ्या बदलल्या, ते गाणी करतात. हां. ते बघताना मस्त आनंद वाटतो. माझा माहेरच्या पाहुणीचा एक किस्सा आहे. हां. माहेरची पाहुणी जेव्हा चित्रपट लागला आणि प्रीमियर शो होता असा काहीतरी आणि तो शो संपला आणि आम्ही गाडीतून येत होतो. तर कोल्हापूरची शिवाजी पेठ तुम्हाला माहितीच असावी. हो. म्हणजे सगळे आणि त्या पेठेतील दादा रामभाऊ चव्हाण म्हणून. त्यांची पर्सनॅलिटी बघूनच भीती वाटायची. ते लांब केस, नाम ओढलेला आणि कोण त्यांच्यासमोर जाणं वगैरे असं म्हणजे शक्यच नाही असा त्यांचा हां. दरारा होता. आणि ते चित्रपट पाहायला आले आणि ते आल्यानंतर मला म्हणाले, "ताई, आजपर्यंत लई लोकांना रडवलंय मी. आज पहिल्यांदाच तुझं काम बघून रडलोय मी." अरे! आई शपथ! म्हणजे इतकं असं वाटलं, की एवढा मोठा माणूस आणि त्यांचा दराराही तसा होता. त्या व्यक्ती रामभाऊ चव्हाण हे नाव जरी झालं तरी काठ्या, लाट्या हे सगळं फेमस आहे शिवाजी पेठ होतं. त्यामुळे तसा शिवाय आणखीन मी एका इस्लामपूरला शोला गेलेले. तिथं आमचा पिक्चर संपला आणि एक म्हातारी बाई होती आणि ती रडत आली जवळ माझ्या आणि तिने मला मिठी मारली. बाई म्हणाली, "माझ्याकडे जास्त काही नाही आहे. मी अगदी थोडे-थोडे पैसे गोळा केलेले आहेत. हे पैसे तू घे आणि तुला जो कुष्ठरोग झाला आहे, त्याचा औषध उपचार कर आणि तू बरी हो बाळ." मी म्हटलं, "नाही, हा चित्रपट आहे, पिक्चर आहे. हे कुणी माझे दुश्मन नाही आहे." उषा नाईक वगैरे असे बहुतेक सगळे होते. हे कुणी माझे सगळे कलाकार आहेत. "नाही, नाही, नाही, नाही. तुझा स्वभाव चांगला आहे म्हणून तू बोलतेस अशी. ही सगळी वाईट माणसं आहेत, की ज्यांनी तुला घराबाहेर काढलं." म्हणजे इतका भोळा-भाबडा प्रेक्षक मी अगदी जवळून पाहिला. जेव्हा आम्ही यात्रे-जत्रेत जायचो, तेव्हा जे पैसे तिकिटाचे, तशा बायकांच्याकडून घ्यायला नको वाटायचे. अरे! त्या नोटांना ₹10-10 तिकीट असायचं. हां. म्हणजे का आपण घेतो? कारण आपलाही पैसा खर्च झालेला असतो, नाईलाज असतो. त्या नोटांना घामाचा वास असायचा. अरे त्या वाह! हां. आणि ती नोट ₹10 असू दे, खरं ते त्याची माया, प्रेम त्यांनी बघितलेल्यानंतर त्यांचा जो म्हणजे त्यांनी पत्र पाठवायची काही. आमच्या माहेरची माया हा चित्रपट, तो सुद्धा असं की म्हणजे मुलीला माहेरची वाटणी असा हा विषय होता. वाटणीसाठी म्हणजे कित्येक जणांचे असे फोन, जर आम्ही वाटणी जर मागितली तर आमचं माहेर जाईल. माहेर आम्हाला टिकलं जाणार नाही. आणि मग असाही विषय होता, की नाही ज्या मुलीचा चांगला आहे संसार, त्या मुलीने घेऊ नये. म्हणजे असे कित्येक पत्र आम्ही पाठवायचं,
की ज्यांना खरोखर गरज आहे त्या भावांनी सुद्धा बहिणीला मदत करावी. असे सतीजींचे हे सगळे विषय तुम्ही पाहिलेच हो, असतील हो. वेगवेगळ्या याचे. तसेच मी दुसऱ्या जगातलीचा एक किस्सा सांगेन. दुसऱ्या जगातली हा चित्रपट करत असताना अ, आबा म्हणजे आमचे आबा राजदत्त हां. दत्ताजी त्यांचा आम्ही विचार केला. बरेच असे कलाकार पाहिले. खरं कोणीच असा एक आश्रम चालकाची तो गोष्ट. रोल हां, होता, हां. गोष्ट होती डॉक्टर भाल पाटील यांची कादंबरी होती दुसऱ्या जगातली आणि त्यात त्यांचा तो रोल त्यांच्या व्यतिरिक्त आम्हाला कुणीच असं वाटत नव्हतं, की हा रोल इतका छान असा करतील असा. आणि दत्ताजींनी सुद्धा तो रोल इतका सुंदर केलेला आहे. आणखीन आम्ही अवंती हॉटेल माहितीच हो, असेल. ते आपलं हां, लक्ष्मीपुरीतलं. ते आपलं लक्ष्मीपुरीतलं ते. मराठी सिनेमाचं हां. हक्काचं होतं. हां, हां. हक्काचं. आम्ही तिथे उतरलेलो आणि दत्ताजी, पुन्हा मधु कांबीकर, मेघा घाडगे असे बरेच कलाकार होते. त्यांना आम्ही सुझॅन म्हणून, सुझॅन जर्मनीची आणि नश हां. असे कलाकार होते. तो नॅशनल म्हणजे त्याचं नाव मोठं आहे तसं बासरी वादक म्हणून, तो सुद्धा. असे कलाकार मोठ्या हॉटेलला उतरवलेले. खरं दत्ताजींच्या ते 2 दिवसांनी लक्षात आलं, अरे हे अवंतीला राहतात. कारण ते साधं म्हणजे आपल्या हे तर दत्ताजीने हट्ट केला, "नाही, मी त्या मोठ्या हॉटेलला नाही राहणार. मी तुमच्याबरोबर येऊन राहीन." म्हणजे त्यांचा इतका मोठेपणा, इतके मोठे ते डायरेक्टर, एवढे मोठा माणूस, खरं अगदी शांतपणे असा वगैरे. माझ्या मुलीनं त्यात रोल केला मेन. हो. त्यात आम्हाला त्याला बक्षीसही मिळालं. सामाजिक एक चित्रपट हो, हो. सतीशजींना मिळालं डायरेक्शनचं, वैष्णवीला मिळालं. त्या पिक्चरनं आम्हाला खूप म्हणजे एक वेगळेपण फक्त तो पिक्चर जरा अनाथ मुलींच्या भावविश्वावर होता. हं. आम्ही त्यांचं वेगळं क्षेत्र. संपूर्ण वेगळा चित्रपट असा हे. त्यातल्या सुद्धा मुली अशा कितीतरी अशा होत्या, ज्या अनाथ त्यांच्या आम्ही 8-10 दिवस आम्ही तिथे जात होतो. त्याआधी चित्रपट सुरू करायच्या तर आधी जातच होतो अनाथ आश्रमात आणि जेव्हा तो चित्रपट सुरू होणार तेव्हा आम्ही गेलेले आणि एक छोटंसं बाळ होतं आणि ते इतकं रडत होतं आणि मला बघितलं आणि म्हणजे हां, उचलून घे अशा पद्धतीनं ते रडत हां. होतं. तर मी उचलायला गेले. तर ती बाई म्हणाली, "नको ताई, तुम्ही त्याला उचलू नका. तुम्ही आज याल, त्याला माया कराल. खरं त्याला हे असंच जगणं त्याला स्वीकारलं पाहिजे आणि त्याची सवय त्याला झाली पाहिजे." ओह! इतकं वाईट वाटलं म्हणजे ते. म्हणजे खूप खूप वाईट ते. त्यात आम्ही 18 वर्षानंतर ज्या मुली बाहेर काढल्या जातात आश्रमातून, असे काही सीन्स होते. मग तो कायदा आता नंतर बदलला. हां. आम्ही तो एक विषय आणलेला होता असा. मग तुझ्या जत्रेतल्या प्रेक्षकांचे अनुभव? फार सुंदर आणि खूप भयानक पण होता एक. सांग ना. मी काळूबाई नुकताच लागून गेलेला होता आणि काळ भैरव आमचा चित्रपट. हां, त्या चित्रपटासाठी मी गेलेले होते. यात्रे-जत्रेत आम्ही नेहमी वैष्णवी अगदी वर्ष दीड वर्षाची असल्यापासून आम्ही फिरतोच आहोत. हां. आणि त्या चित्रपटासाठी गेलेले, तर ते अनुप जगदाळे म्हणून माहिती आहेत. हां. ते त्याचा तंबू थिएटर्सचं खास हां. तो. हां, त्यांचा पण शेजारी तंबू होता. हां. आणि अजून तिकीट विक्री वगैरे सुरू व्हायची होती. नुकते 7 वगैरे वाजलेले होते आणि त्यांनी आम्हाला बोलवलं त्या तंबूत. "ताई एकदा एक फेरी मारून जावा." म्हणून हां. एक सहज आम्ही गेलो आणि तिथे जाताना लोकांनी पाहिलं आणि त्यांना कळलं, की नंदा शिंदे आरती आलेली आहे. आणि त्यानंतर जी झुंबड उडाली, तेव्हा काही असं पोलीस हे ते काही नाही. हजारोनं लोक कुठून आले आणि काय आले आणि कसे आले काही कळलं नाही. सगळ्यांना मी सह्या देऊन किंवा कुणाला हातात हात किती देणार? असे लोक बापरे! शेवटी मला पळता हुई थोडी झाली. शेवटी तिकडचं त्या प्रोड्युसर म्हणाले, "हे घोंगडं घ्या आणि तुम्ही अंगावर घ्या आणि इथून चला." तसं अंगावर घोंगडं घेतलं आणि लपत-छपत, लपत-छपत असं माझी लेक तरी म्हणजे अशी कोपऱ्यात कुठे पडलेली मला माहीत ओह! नव्हतं. अरे! अशा परिस्थितीत सतीशजींनी तिला उचलून घेतली. कारण एवढा मॉब आला, की आपण नाही आवरू शकत नाही. आणि मग शिखर शिंगणापूरला तो शो होता. मग तिथे वर आम्ही मंदिराजवळ गेलो राहायला. खूप भयंकर. याआधी सुद्धा मी असे भरपूर अनुभव नाटकातून वगैरे शो आमचे कलापथकाचे वगैरे जेव्हा हां. ऑर्केस्ट्राचे शो मी करायची, तेव्हा असे भरपूर अनुभव. गावागावात 2 पार्ट्या असल्या की दंगल व्हायची. जिथं लेडीजची असायची तिथे दारावर दणादण आवाज यायचे. अच्छा. हां, हां. त्यावेळेस सुद्धा असे
म्हणजे भरपूर असे अनुभव, कधी कधी वाईट असा अनुभव नाही आला. पण लोकप्रियतेचा हा हा प्रत्यय आला हा असं हा म्हणता आला अशा पद्धतीने. खरं लोकांनी खूप माया केली आणि अजूनही करतायत. तेवढंच प्रेम मिळतं. शिवाय माझा काळूबाईच्या वेळेचा एक किस्सा आहे. काळूबाईच्या शूटिंगला आम्ही जात होतो आणि काळूबाईच्या शूटिंगला जाताना गाण्यांची भयंकर आवड असल्याकारणाने मी, पुन्हा अशोक मामा, समीर आठले, अलका, हां. आम्ही एका गाडीतून आम्हाला लवकर जावं लागायचं. खळे इथे शूटिंग होतं. आम्ही कराडला उतरलेलो. तर अशोक मामा वगैरे आम्ही गाणी म्हणायचो जाताना हां. वगैरे. कारण अशोक मामा गाणी नाही, गाणी म्हणत असलो ना आम्ही, की मधल्या ज्या बीट्स आहेत ना, हां. ते इतका सुंदर, म्हणजे अशा सुंदर पद्धतीने ते म्हणजे रिदम द्यायचे ना, की बापरे! म्हणजे ही व्यक्ती कधी असं जास्त असं हे नसायचं. खरं असं पाहिलं की असं वाटायचं, वाह! फार सुंदर. आता एखादं जर गाणं, इतना न मुझसे तू प्यार बडा, असं जरी आपण गाणं म्हणालं, त्यावेळेला लगेच त्यांचं टिक 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 टिक. म्हणजे हे जे बारकावे हां. असे आपल्याला, असे कलाकार असं पाहताना असं वाटत नाही ना. हां. खरं हे त्यांच्यात तो गुण खूप. आणि त्याच पिक्चरचं मी गाणं करत होते. पाझर फुटू दे, तुला माऊली पाणी दे, हे. आणि ते गाणं सुरू झालं आणि ते गाण्याचं कसं, तेव्हा मी आजारी होते आणि ते घाटाघाटातून, उन्हातून संपूर्ण शूटिंग सुरू होतं. आणि तिथूनच मग मंदिरात येते, ती लोटांगण घालते, दगड-बिगड असं सगळं. खरं ते गाणं इतकं सुंदर होतं, फार सुंदर गाणं. आणि नेमके तो पिक्चर रिलीज झाला, भारत माता, आणि मुंबईत पाणी भरलेलं 2005 हां. त्या साली, सुनामी वगैरे जोरात, आणि संपूर्ण खुर्च्या भिजलेल्या, इतकं पाणी होतं. 27 आम्ही जुलैचा पाऊस. 26 जुलैचा पाऊस. 25 जुलै वाटतं. 26 जुलैचा. 26 जुलै, सॉरी, हां. ते असेल. मग तिथं संपूर्ण खुर्च्या पाण्याखाली, लोक खुर्चीवर उभं राहून तो पिक्चर अच्छा. बघत होते. हा प्रसंग एक म्हणजे इतका, म्हणजे फार सुंदर. काळूबाईंनी, माहेरच्या पाहुणीने आजपर्यंत नंदा शिंदे हे असंच येस. नाव टिकवून दिलं. हे बघ, तुझ्या हातामध्ये काही आता ही बुकलेट्स आहेत. हं. तर काही आठवणी. आता हा आमचा काळभैरव चित्रपट. हां. हा चित्रपट तसा, हा लहान मुलगा 6 महिन्याचा असेल, नुकता रांगतो तो, आणि नाग. आणि ह्या चित्रपटात आम्ही खोटा नाग नाही वापरला. अच्छा. हो. हां. हा पूर्ण चित्रपट नाग, तो लहान मुलगा, मिलिंद गवळी, मी, मधु कांबीकर, विजय चव्हाण, असे बरेच आणखीन कलाकार, कोल्हापुरातले तर सगळेच एकूण एक कलाकार होते. तर या चित्रपटासाठी आम्ही लहान मुलगा शोधत होतो. खरं मुलगा शोधायचा ठीक आहे, मुलं भरपूर मिळत होती. रांगणारी मुलं भरपूर मिळत होती. खरं नागाबरोबरचे सीन करायला कुठली आई तयार होणार, की बाबा माझ्या मुलाला द्या बरोबर आहे. नागाचं सीन हां. करू दे. आणि इतकं आता शूटिंग तोंडावर आलं तरी मुलगा कोण भेटेना. आम्ही ज्योतिबाला मंदिरात गेलेलो आणि येता-येता आम्ही खाली थांबलो चहा घ्यायला. आणि हीच आमची चर्चा सुरू. सतीशजी 8 दिवसावर शूटिंग आलंय, अजून मूल कुठं भेटेना. मग हे सगळं त्या प्रोडक्शन मॅनेजरला, "अरे काय झालं, मुलाचं वगैरे कोण आहे का नाही?" "नाही सर, ते म्हणतायत आहेत मुलं, खरं त्या आया तयार होत नाहीयेत काम करायला, म्हणजे नागाबरोबर." मग अशी ही चर्चा आमच्या शेजारी एक बसलेलं जोडपं होतं. त्याने ऐकलं आणि ते जवळ आले. म्हणाले, "सर तुम्ही पिक्चर्स वगैरे करता ना?" तर "हो, हो." असं. तर काय लहान मुलाचं चाललंय, माझा पण लहान बाळ आहे. जर हवं असेल तर मला पण आवडेल. ते काय कीर आडनाव होते, रत्नागिरीचे होते. तर म्हटले, "नाही हो, करायला काही नाही, फक्त त्याचे नागाबरोबरचे सीन्स आहेत." तर मग ते म्हणाले, "काही हरकत नाही, नागावरचे सीन्स करायला काय हरकत आहे? मी पण एक सर्पमित्र आहे आणि माझा मुलगा नागाबरोबर खेळतो." ओह! मी म्हटलं, "अरे वाह! काय नाव?" "समर्थ." मी म्हटलं, "चला." स्वामी समर्थ. अशा रीतीने इथे मदतीला आमच्या धावून आले. आणि तो चित्रपट फार, म्हणजे इतका सुंदर झाला, इतका सुंदर म्हणजे. आणि एक सीन होता, त्यामध्ये ना मी मुलाला झोपवत असते. पाळण्यात मूल असतं आणि त्याला झोपवत असते अंगाई म्हणून. आणि नेमका त्याआधी काय झालेलं होतं, तो जो खरा नाग जो होता, जो करत होता काम, त्याचे दात वगैरे काढलेले होते. आणि तो नाग अचानक म्हणजे स्पॉटवरून गायब झालेला. आणि अशी बातमी, एक नाग नाग कुठेतरी मिळालाय. खरं तोच आहे की नाही माहिती नाहीये. झालं, ते मी पाळण्यात झोपवते आणि त्याच्या अंगावरची अशी गोधडी काढते आणि त्या मूल न दिसता नाग असा अंगावर येतो आणि जसा झोका येईल तसा तो एक
शॉट हां. माझ्या अंगावर तो नाग येतो असा आहे. मनात तर ती भीती होती, नाग तरी मिळालेला नाही आहे. हा खरा नाग नसेल कशावरून आणि सतीजींना ती गोष्ट माहीत नव्हती. सतीजी, "नाही नंदा, अजून येऊ दे, अजून येऊ दे. घ्या झोका अजून पुढे, घ्या झोका." मी त्यावेळेला त्यांना म्हटलं, "का दुसरी बायको बघायचा विचार आहे की काय?" हां. हां, असली पण असू शकतो नाग. मग त्यांना ते कळलं. तो एक सीन भयंकर. आणि याच्यामध्ये मिलिंद गवळी. मिलिंद तेव्हा थोडे आजारी होते ते अच्छा. हां. आणि एक शूटिंग करून आलेले आणि एक सीन त्यांचा होता, की ते झोपलेले आहेत आणि तो नाग बदला काढण्यासाठी येत असतो. असा हां. हे असतं प्रयत्न असं वाटतं आणि तो नाग छातीवर येऊन बसतो हो, त्यांच्या हो. आणि तो सीन त्यांनी इतक्या सुंदररित्या मला वाटत नाही तसे ते नागाला आधी सुरुवातीला थोडी भीती ही प्रत्येकाला हो. वाटते किती हे असेल तरी तरी तो इतक्या सुंदररित्या त्यांनी तो सीन्स केला फार सुंदर आणि सगळेच कलाकार आणि लोकेशन आम्हाला चांगलं मिळालं फार सुंदर तो पिक्चर झाला आमचा तसंच आम्ही हा प्रेम कहाणी एक लपलेली गोष्ट हा हां. चित्रपट आम्ही राजस्थानला केला याचं शूटिंग अच्छा. हां. लालचंद शर्मा, सुनीता शर्मा यांचा तो चित्रपट. त्यांच्या मुलीलाच त्यांना हिरोईन करायचं होतं आणि केलेलं होतं. त्यात उदय टिकेकर होते, पुन्हा किशोरी शहाणे, मिलिंद गुणाजी, बरेच अशी चांगली निशी होती. असे समीरा गुजर वगैरे असे मोठे कलाकार, वैष्णवी आणि तो पृथ्वीराज चव्हाणमधला काय नाव त्याचं? फैजल, फैजल खान तोसुद्धा. तर तो चित्रपट आम्ही करण्यासाठी राजस्थानला गेलो. मराठी इंटरव्हलपर्यंत हिंदी इंटरव्हलनंतर असा तिकडचा माहोल वगैरे लोकेशन्स वगैरे फार सुंदर आणि इतकं सुंदर सगळी गाणी वगैरे झालेली आणि एक गाणं संपवून आम्ही जोधपूरहून जयपूरला वगैरे असं चाललेलं होतं. रात्रीचे 2-3 वाजले असावेत आणि आमची गाडी चहासाठी त्या ड्रायव्हरला झोप यायला लागली म्हणून थांबवली त्याने. आम्ही तिथे थांबलो. मी पुढे बसलेले मागे माझ्या वैष्णवी आणि इतर सगळे कलाकार आणि ती हिरोईन वगैरे बसलेली. थोड्या अंतरावरच अशी एक गाय बसलेली होती. गाय बसलेली ती अचानक उठली आणि गाडीच्या समोर एक थोड्या अंतरावर उभी राहिली. आम्ही गाणी वगैरे दंगा चाललेलं, काय-काय शूटिंग आता उद्याचं कसं हे ते सगळं चर्चा चाललेले आणि तेवढ्यात एक भरधाव असा ट्रक आला आणि त्या गाईला उडवलं त्याने. ती गाय फिरली आणि खाली पडली आणि तेव्हा त्या बहुतेक ड्रायव्हरची झोप उडाली असेल. तो तिथून डिव्हायडर वगैरे असं धडकत, धडकत, धडकत तो पुढे गेला. तो क्षण असा होता, की असं वाटलं, की आमचं आयुष्य त्या क्षणीच हो. संपलेलं होतं. खरं ती गाय परमेश्वरानेच तिला म्हणजे परमेश्वर कसा पाठीशी असतो, नेहमी त्याला आठवत राहणं किती गरजेचं असतं. हा एक प्रसंग आणि संपूर्ण वाळवंटातून इतकं म्हणजे इतकं जिथं पाणी नाही, काय नाही, अशा ह्याच्यात शूटिंग, फाईट, ते वाळू उडते. वैष्णवीला तर डोंगरावरून असं ती खाली हां. पडते असा सीन तिला तर 10-15 वेळा करावा लागला तो. पुन्हा त्या लोकांची गाणी म्हणजे इतके आम्ही स्किन आमची अशी झालेली होती. बापरे! बघायला नको आम्ही राजस्थानचेच वाटत होतं त्या माहोलमध्ये. दुसरं बुकलेट. त्यानंतर ही दुसऱ्या जगातली चित्रपट हां. दत्ताजी. दत्ताजी ही माझी मुलगी. पुन्हा हे नश आणि सुझॅन म्हणून आहे. त्या दोघांनीसुद्धा सुझॅनला म्हणजे तसं मराठी येण्याची काही मतलब नव्हता की संबंध नव्हता ती जर्मनीची. खरं ती बाई म्हणजे शिक्षण ज्याला काही शिकायचं आहे, ज्याला काही करायचं आहे, ते माणूस कसं आणि ती मराठी या चित्रपटात बोलली आणि अरे वाह! इतक्या सुंदररित्या तिने काम केलं. शिवाय दत्ताजींनी सुद्धा आमचा सगळा त्या अनाथ मुलांचा ग्रुप इतके आम्ही 15-20 दिवस शूटिंग करत होतो. खरं असं आम्हाला कुणी असं नाही वाटलं. जाताना आम्हाला वाईट वाटलं. पूर्वीच्या काळी हे खूप व्हायचं. हां. की शूटिंग झाल्यानंतर वाईट वाटायचं, की हां, अरे यार. संपल्यानंतर खरोखर डोळ्यात पाणी यायचं. अरे, आपण म्हणजे घरात जाण्याचा आनंद असायचा. खरं आपला ग्रुप आणखीन पुन्हा आता कधी भेटू, काय भेटू असं, असं आम्हाला प्रत्येक पिक्चरला आणि दुसऱ्या जगातलीसाठी दत्ताजींचा तर काही प्रश्नच नाही. मधुताई त्या तर घरच्याच होत्या. फार सुंदर. अजून एक बुकलेट असेल बघ. हां, माहेरची माया. माहेरची माया यामध्ये मिलिंद गवळीच होते, विजय पाटकर, किशोरी आंबिये,
राहुल सोलापूरकर वगैरे. मी वैष्णवीचा माझा पहिला चित्रपट. ती हां. 2.5 वर्षाची होती. तिला बोलताही येत नव्हतं. खरं तिनं म्हटलं, की मी स्वतः डबिंग करणार आणि बोबडं बोलत तिने ते डबिंग केलं. त्या चित्रपटात सुद्धा किशोरी आंबे आणि विजय पाटकर. धमाल म्हणजे इतकी धमाल आहे ना त्या दोघांची. फार, फार सुंदर. पुन्हा मधुताईंचा काय प्रश्नच नाही कुठल्याच बाबतीत. आणखीन आम्हाला एक बंगलासुद्धा मिळालेला होता. पेठ वडगावला होता. आता मला त्यांचं नाव नाही आठवत. तिथं सुद्धा त्या लोकांनी सुद्धा खूप आम्हाला मदत केली चांगल्यारीत्या आणि खूप सुंदर पिक्चर झालेला. माहेरची माय. आता आपण रॅपिड फायरकडे येतोय. बघू आता तू काय सिलेक्ट करते आणि एखादं वेळेस समजा वाटलं तर 1, 2, 3 ओळीमध्ये एखादी आठवण. काळूबाईच्या नावाने चांगभलं की अफलातून? काळूबाईंच्या नावांच्या अंगभलं. अरुण कचरेंचा चित्रपट आहे तो आणि अरुण कचरेंचा हा चित्रपट करता त्यांचा एक बळीराजाचं राज्य येऊ दे, जो सतीशजींनीच केला तो डिरेक्शन. तर त्या चित्रपटात मी सचिनच्या अपोझिट काम करावं, असं अरुणदादांची खूप इच्छा होती. सचिन खेडेकर. हां, सचिन खेडेकरच्या हां. अपोझिट काम करावं. खरं मला ना सहाय्यक दिग्दर्शक बनायचं होतं. तर अच्छा. मी म्हटलं नाही, मी थोडा फोकस माझा इकडं त्याच चित्रपटात प्रसाद ओक होते. पुन्हा सचिन तर होतेच, नीना कुलकर्णी होत्या. म्हणजे सगळी मोठी अशोक मामा वगैरे सगळी चांगली टीम होती. त्यांना वाटत होते, की नाही नंदाताई तुम्ही करा हा चित्रपट वगैरे. खरं मला हे वेड होतं, की नाही जरा आपल्याला काहीतरी हटके करायचं आहे. म्हणून त्या चित्रपटात मी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून सुरुवात केली. जयप्रभा की शांत किरण? दोन्ही दोन्ही प्रिय आहेत. असं एक सांगू शकत नाहीये. अच्छा. शाहू की प्रभात? तुझं सिंगल स्क्रीन थिएटर कोल्हापूरमधलं. तसं शाहूच. एखादी खास आठवण तुझ्या सिनेमाची? त्या चित्रपटात म्हणजे असे बरेच चित्रपट माझे तिथेच लागलेले आहेत. माझा माहेरची पाहुणी वगैरे जेव्हा चित्रपट लागलेला होता, तेव्हा नेहमी रोज एक 20-25 पैलवान यायचे. अच्छा. पिक्चर बघायचे नाहीत. मग? खरं माझी जी मराठमोळा लावणी आहे ना, हां. ते फक्त गाणं बघायचे, पैसे उधळायचे आणि निघून जायचे. असे बरेच म्हणजे असे काही सीन्स होते त्यातले. काही बायका अशाही होत्या. काही म्हणजे ते तिकीट वगैरे काढणारे, देणारे लोकही असे होते. "ताई आम्ही तेवढा तुमचा सीन बघायला येतो." म्हणजे असे सांगणारे. त्यामुळे मला शाहू त्याचा. शाहू. जशास तसे की अथांग? जशास तसे. कारण जशास तसेला ना संपूर्ण टीम होती. म्हणजे कोण-कोण आपला विजय कदम होते, प्रशांत दामले होते, विजय चव्हाण होते, पुन्हा चेतन दळवी. चेतन दळवीबरोबर सुद्धा मी एक चित्रपट केला आहे धडक मार. हां. त्यातली सुद्धा गाणी इतकी सुंदर बाळ पौसुलेनी केलेली आहेत. फार सुरेख. ती एक आमची टीम खूप सुंदररित्या होती. उषा नाडकर्णी पहिल्यांदाच मला भेटल्या. बापरे! तर मज्जा आली त्यांच्यावर काम उषा करताना. नाटकणीचा अनुभव? नाही, प्रेमळ आहेत. प्रेमळ आहे. प्रेमळ आहेत म्हणजे आहेत त्या, तर जशाच तशा आहेत. परवासुद्धा माझी त्यांची एका कार्यक्रमात भेट झालेली. तेव्हासुद्धा त्या इतक्या पहिल्या जशा भेटत होत्या, बोलत होत्या, तशाच मी माई बोलते त्यांना. हां. फार सुंदर. कोल्हापूर की मुंबई? दोन्हीही. कारण माझी एक कर्मभूमी आहे आणि एक जन्मभूमी आहे. मेकअप रूम की व्हॅनिटी? नाही, मेकअप रूम. आता डान्सच्या बाबतीत जयश्री गडकर की उषा चव्हाण? अन् तशा मला उषा चव्हाण आवडतात खूप. अच्छा. खूप आवडतात. वीकेंड ट्रिप की लाँग ट्रिप? नाही, असं काही नाही. मला माझं घर खूप आवडतं. कारण आयुष्यात इतका प्रवास केला आहे, तेव्हा घर हे खूप प्रिय आहे. सिंगल स्क्रीन मल्टिप्लेक्स की ओ-टी-टी? सिंगल. आज त्या जुन्या आठवणी. आता तुझे बघूया. खमंग मटण की खांडोळी? तुझं कोल्हापूरचं. मी व्हेज आहे. अच्छा. बालपणापासून. अरे कोल्हापूरला म्हणजे राहून आम्ही तू? सगळेच व्हेज आहोत. आम्ही व्हेज आहोत. कारण मी लहानपणी मी एक बकरं कापताना बघितलंय, त्यामुळे मी माझ्या आयुष्यात कधीच नाही. कधी चिकन नाही, मटण? नाही, नाही. काकवी की उसाचा रस? हां, उसाचा रस. जो काय बोलतात त्याला? गुऱ्हाळ. गुऱ्हाळ. हां. जेव्हा शोला जायचे, शूटिंगला जायचे, गुऱ्हाळ असले की आम्ही गाडी थांबवायचीच. अच्छा. मस्तपैकी उसाचा रस,
पुन्हा शूटिंगला गेलो, चिंचा वगैरे भरलेल्या कैऱ्या वगैरे, गाडी थांबवायची, कैऱ्या पाडणं, चिंचा पाडणं, रानात खरडा भाकरी आणि ते मस्त. खूप सुंदर आयुष्य जगलं. मी माझ्या मुलीला म्हणते, "सर तुम्ही काय जगता मुंबईत?" जे आम्ही गावाकडे जे म्हणजे हां, कार्यक्रमातून का असेना, हां, जे ते आयुष्य आम्हाला जे भेटलं ना, हां, ते हल्लीच्या मुलांची कितीही हल्लीची काळची जी पोरं आहेत, हां. त्यांना नाही मिळणार ते. खूप सुंदर. हे नैसर्गिक हे हां. स्वाभाविक आयुष्य अगदी. ते जे सौंदर्य आहे ना आणि ते जे जगणं होतं ना, हां. फार सुंदर होतं. हो, तुझे तर आता बरेच चित्रपट आहेत. ऐकावे ते नवलच आहे, जगावेगळी पैज आहे. त्याचे काय किस्से? त्यातली मला गाणी खूप सुंदर मिळाली. सचिन खेडेकर बरोबरचं एक गाणं होतं. ते तर इतकं अप्रतिम होतं. शिवाय अशोक मामांच्यावर मला एक डान्स करायला एक गाणं मिळालं. ऐकावं ते नवलच या चित्रपटातलं. तू ये ना मिठी तर घे ना, तुझ्या विना ना. फार सुंदर गाणं आणि मला ती गाणी खूप माझ्या अगदी जवळची वाटतात. फार सुंदर. आणि जगावेगळी पैजसाठी तुला सचिन खेडेकर, मला सुकन्या कुलकर्णी. सुकन्या कुलकर्णी होती, पुन्हा सचिन, सुलू मावशी होत्या, रवींद्र महाजनी होते आणि भालकरांनी तो पिक्चर केलेला. मला नॉमिनेशनसुद्धा त्या पिक्चरला हां. मिळालेलं होतं. कारण नाटकांच्या शोमुळे मला जाता आलं नाही. फार फार सुंदर चित्रपट. अतिशय आणि सचिनबरोबर काम करताना खूप मजा आली. तर चित्रपट रसिको, अशी ही नंदा शिंदे रणदिवे, जी आता जोड आडनावांनी हे तिने बघा तिची जी वाटचाल आहे, तिचे जे अनुभव आहेत, म्हणजे इतके स्वाभाविक अनुभवातून जो आनंद घेतला तू, म्हणजे ज्या पद्धतीचं जगणं त्या काळामध्ये मराठी चित्रपटसृष्टीत किंवा एक मनोरंजन क्षेत्रात होतं, ते बारीक-सारीक अनुभव तू अशा पद्धतीने आत्मसात केलेले आहेत आणि आज ज्या पद्धतीने तू व्यक्त केले, मला असं वाटतं ना, की आमच्या प्रेक्षकांसमोर काही वेगळी नवीन असे किस्से, आठवणी, माहिती नक्कीच पोहोचली असणार. तू आज आमच्या या इट्स मज्जाच्या स्टुडिओमध्ये आली आणि हॅशटॅग ठाकूर विचारणार सीझन 2 यामध्ये तू मनसोक्त, मनमुराद गप्पा केल्या याबद्दल तुझे खूप खूप धन्यवाद. रसिको, इट्स मज्जा या लोकप्रिय डिजिटल चॅनलच्या हॅशटॅग ठाकूर विचारणार सीझन 2 यामध्ये पुढची सेलिब्रिटी कोण असणार याबद्दल तुम्हाला नक्कीच उत्सुकता असेल. धन्यवाद. तुम्ही सुद्धा मला इथं बोलवल्याबद्दल तुमचेही खूप खूप मी आभारी आहे. खूप खूप शुभेच्छा आणि आपल्या ह्या प्रेक्षकांना सुद्धा माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.